हरे कृष्ण। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। नमामि विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणि निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणि। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्णा। उपस्थित सर्वांचं स्वागत आहे आपल्या भक्ती सेवा वर्गामध्ये। आपण हरे उपदेशामृती कृष्ण. हम्म. श्लोक आहे ते आपण उच्चारण करूया। प्रत्येकाला विनंती आहे, आपले माईक बंद ठेवा आणि ज्यावेळेस तुम्हाला कधी बोलायचं असेल तर आपलं माईक ओपन करून मग ते तुम्ही बोलू शकता। तर श्लोकाचं उच्चारण करूया आपण। उपदेशामृत श्री गोस्वामी लिहिलेलं पुस्तक आहे। वाचो वेग मनस क्रोध वेगम जिह्वा वेगम उतर उपस्थ वेगम एतानि वेगानि विषयात धीरा सर्वांपाप्रतिश शिष्यात आत्यार प्रयासच प्रजल्प नियमाग्र जनसंघाच लवलच षड्भिर्भक्ती विनश्यति उत्साह निश्चय धैर्य तत्त कर्म प्रवर्तनात् संग त्यागो सतोवर्ती षड्भिर्भक्ती प्रसिद्धती ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति प्रचति भुंक्ते भोजेत चैव षड्वित्प्रीती लक्षणम। श्लोक क्रमांक 5। कृष्ण हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये 4 श्लोकांनी भाषांतर आपल्याला पाठ करायचं आहे, मला हे पाठवलेलं आहे। श्लोक क्रमांक 5 आहे। कृष्णे ते अस गिरिता मनसांद्रियेत दीक्षात चेत प्रणती विश्व भजंत मीशम शुश्रूषया भजन विदध मनन्य मान्यम निंदादिषु नमब्दिस संगलब्धा। श्लोक क्रमांक 6। दृष्टे स्वभाव जनिते वपुरस्य दोषे न प्राग तत्वमिह भक्त जनस्य पश्येत् गंगा बसान खलु बुध बुध पेन पंके ब्रह्मा द्रवत्न मगचति नीरधर्मे। श्लोक क्रमांक 7। स्यात् कृष्णनाम चरितादिसाप्त विद्या पित्तोपतप्सरसनस्य न च रोचिकानु किन्वा दरानुदिनं खलु चैव जुष्टा स्वादो क्रमाद् भवति गदगदमूलहंत्री। तर हे 7 श्लोक आपण गेल्यावर चर्चा केली आहेत। आता आजचा जो आहे 8वा श्लोक आहे। श्लोक क्रमांक 8 पाठीमागे म्हणू शकता किंवा एकत्र पण पाठीमागे म्हणू शकता। तन्नाम रूप चरितादि सुकीर्तनानो स्मृतो क्रमेण रसनामसि नियोज्य तिष्ठन् व्रजे तदनुगामि जनानुगामि तिष्ठेन व्रजे तद्रुरागी जनानुगामी कालं नयेदखिलमित्यम् उपदेशसारम्। कालं नयेदखिल मृत्युम उपदेश सारम। शब्दशः भाषांतर या प्रकारे आहे। तत् भगवान श्रीकृष्णाचे नाव, नाम पवित्र नाम, रूप स्वरूप, चरित्र आदी चरित्र लीला इत्यादी, सुकीर्तनम चर्चा किंवा उत्तम रीतीने कीर्तन करून, अनुस्मृती आणि स्मरण, क्रमेण हळूहळू, रसना जीभ, मनसी आणि मन, नियोज्य नियुक्त करून, तिष्ठन निवास करून, व्रजे व्रजभूमीत, तत भगवान श्रीकृष्णावर अनुरागी आसक्त जन लोक, अनुगामी अनुगमन करणारा, कालम काळ, नयेत उपयोग करावा, अखिल संपूर्ण, इति या प्रकारे उपदेश उपदेशाचे उपदेशाचे सारम सार। भाषांतर आहे, असू शकतं माताजी भाषांतर। सर्व उपदेशांचे सार हे आहे की मनुष्याने आपण 24 काळ करताना आपल्या जिभेला आणि मनाला क्रमाप्रमाणे कार्यरत ठेवावे। अशा प्रकारे त्याने व्रज किंवा गोलोक वृंदावनात निवास करावा। भक्तांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्णाची सेवा करावी। भगवंतांच्या प्रेमी भक्तांच्या चरण चिन्हाचे अनुगमन करावे।
कारण ते भगवंतांच्या भक्तिमय सेवेत सगळं तो भावे रममाण झालेले असते. धन्यवाद माताजी. तर हे उपदेशामृत मध्ये रूप गोस्वामीने जे भक्तीचे स्तर लिहिलेले आहेत, 9 स्तर आहेत. म्हणजे 9वी भक्ती वेगळी आहे, पण भक्तीचे स्तर आहे आदू श्रद्धापासून भजन क्रिया आणि भाव आणि प्रेम प्राप्त करायचं आहे. तर भगवंताबद्दल जे प्रेम निर्माण करायचं आहे, तर त्याच्याबद्दल रूप गोस्वामी याच्यामध्ये सांगतात. तर पहिला 1 ते 3 श्लोकामधील श्रद्धा जागृत करायची आपल्याला. अजून श्रद्धा म्हणजे विश्वास कशाबद्दल? भगवंताबद्दल किंवा भगवंताचे नाम रूप गुणिल्याबद्दल श्रद्धा प्राप्त करायची किंवा विश्वास. दुसरं 4 ते 6 श्लोकामध्ये पाहिलं की साधू संग कसा केला पाहिजे. तर ददाती प्रतिगणाती गोयमात्याती प्रचिती भोगुते भोजते षडवित प्रीती लक्षणा. तर अशा प्रकारे साधू संघामध्ये भक्ती काय वाढते? वाढते. साधू संघ आहे चौथा. नंतर पाचवा आहे कृष्ण ते गिरीचा मनसेंद्रिय, की प्रकारचे भक्ताबरोबर कशा प्रकारे आदान प्रदान केलं पाहिजे. आणि नंतर सहावा आहे, ठीक आहे आपल्याला समजलं की आता उत्तम भक्त कोण आहे, मध्यम कोण आहे, कनिष्ठ कोण आहे, सर्व एक समान स्तरावर नाही आहेत. तर मग त्या भक्ताबरोबर अपराध नाही केला पाहिजे. भ्रष्टे स्वभाव. कारण वैष्णव अपराध जर केला, एकदम उच्च भक्ताला निम्न स्तरावर लागला आणि लहान भक्ताला उच्च समजलं, तर तो पण फार मोठा अपराध आहे. तर हे उपदेशामृतच्या सहाव्या सहाव्या श्लोकामध्ये आहे ते. साधू संघामध्ये भक्त कोण आहे त्याच्याबरोबर अपराध करायचा नाहीये. तर हे 6व्या श्लोकामध्ये वर्णन आहे. आणि 7व्या श्लोकामध्ये गेल्या वेळेस आपण चर्चा केली. ठीक, मग एवढं सर्व झाल्यानंतर वैष्णवचा अपराध करायचा नाही, चांगला व्यवहार करायचा त्याच्याबरोबर. त्याच्यानंतर मग श्रीकृष्णाचे पवित्र नाम चरित इत्यादी हिला खडीसाखरपर्यंत दिवे मधुर आहेत. पण अविद्येच्या काव्याने पुढे झाल्या बघण्यासाठी जीवेला जरी कोणतीही गोष्ट गोड आहे तर ती गोष्ट महत्व आश्चर्यकारक आहे. श्रीकृष्णाच्या मधुर नावाचा प्रतिदिन जप केल्यामुळे त्याच्या जीवेतील स्वाभाविक रुची जागृत होते आणि हळूहळू त्याचा रोग नष्ट होतो. तर सर्व हे 7 श्लोक आपण पूर्ण 6 पूर्ण केले. तर त्याच्यानंतर सांगितलं की भगवंताच्या नावामध्ये रुची निर्माण होत नाही आपल्याला. रुची निर्माण होण्यासाठी तुमचा एक समस्या काय आहे? वैष्णव अपराध करतो आपण. आणि एक तर वैष्णव अपराध आहे, वैष्णव अपराधून वाचलं पाहिजे 6व्या श्लोकानुसार. आणि 7व्या श्लोकामध्ये वर्णन आहे की मग भगवंताच्या नाम रूप गुणाबद्दल रुची निर्माण होत नाही आपल्याला. तर मग उदाहरण दिलेलं आहे काविळीचं. काविळीचं उदाहरण दिलेलं आहे अज्ञान असं दिलेलं आहे. अज्ञान म्हणजे ज्ञान नाहीये कशाबद्दल? भगवंताबद्दल किंवा भगवंताच्या भक्तीबद्दल ज्ञान नाहीये, किंवा भगवंताच्या नामाबद्दल ज्ञान नाहीये. हरिनामाची महिमा मला माहित नाही की हरिनाम भगवंताचे किती आपण ऐकतो, मधुर आहे, सर्व आहे. पण ज्यावेळेस आपण घेतो, तर आपल्याला वाटत नाही की भगवंताचं नाव मधुर आहे. आळस येतोय, झोप येतो, मन इकडे तिकडे फिरतं, किंवा 16 माळा चांगल्या प्रकारे होत नाहीत, आपल्या रुची नाही. तर ह्याचं कारण एकच आहे, भगवंताच्या नावामध्ये रुची नाही आपल्याला. याचं कारण आहे की आपल्याला काय झालेलं आहे? कावीळ झालेला आहे. ज्या माणसाला कावीळ झाली असते, त्याची जीभ का असते जाड झाली असते, त्याला पिली म्हणतात, पूर्ण जाड झाली असते, त्याला काय पण खाल्लं तर कडू लागतं. तर त्याच प्रकारे आपल्याला अज्ञानाची कावीळ झालेली आहे. म्हणून भगवंताचं नाव गोड आहे, मधुर आहे, नाम रूप मुलीला ते काय लागतात? कडू लागतात. तर म्हणून काय केलं पाहिजे? अज्ञान म्हणजे कशा प्रकारे? अंधकाराप्रमाणे. आणि कृष्ण कसे आहेत? सूर्याप्रमाणे प्रकाश. ज्या ठिकाणी सूर्य असेल त्या ठिकाणी अंधकार नाही शोध. आता जरी लाईट मी बंद केली तर सर्व अंधकार होईल या ठिकाणी, आणि लाईट चालू केली तर संपूर्ण प्रकाश होईल. तसंच जीवनामध्ये जर श्रीकृष्ण असतील, भगवंताची भक्ती जर आपण केली, तर जीवन प्रकाशमय होऊन जाईल. म्हणजे जीवनामध्ये कृष्ण असतील, म्हणून कृष्ण समा सूर्य माया हा अंधकार, जहा कृष्ण तहा नाही माया राधिका. ज्या ठिकाणी कृष्ण असतात तिथं अज्ञान राहू शकत नाही, काळ राहू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये काय केलं पाहिजे? कृष्ण भक्ती केली पाहिजे, नामरूप घेतलं पाहिजे. तर म्हणून आता काविळीवर औषध काय आहे? भौतिक ह्याच्यामध्ये डॉक्टरचं जर ॲलोपॅथिक असतील, पण आयुर्वेदिक नुसार की तुम्ही खडीसाखर किंवा ऊसाचा रस प्या किंवा ऊस खा. काविळीसाठी उपाय आहे. त्याच्यामुळे जीव आपली जरा जाड झालेली काय होईल? ते मुलायम होईल. आणि मग आपण जे काही खाऊ ते आपल्याला गोड लागेल. तर त्या प्रकारे अज्ञान आहेत, अज्ञान झालेलं आपल्याला अज्ञान आहे कशाबद्दल? भगवंताच्या नाम रूप लीलाबद्दल रुची नाही, ऐकलं नाही. पहिल्या जन्मामध्ये जे काहीतरी आपले कर्म आहेत, पाप कार्य आपण घेऊन आलेलं, तर त्यासाठी एकच उपाय आहे, भगवंताच्या नावाचा जप करत आहे. किती तास? 24 तास. पण ह्या उपदेशामृत ग्रंथाचं सर्व सार काय आहे? मनुष्याने 24 तास भगवंताच्या नाम रूप लीलाचं श्रवण केलं पाहिजे. अशा प्रकारे शेवटी हे हरे ते कृष्णा. सांगतात. हरे कृष्ण बोला.
काय विचारत आहे माताजी? ऐकायला येतं सुंदर. तुम्हाला आवाज? हा. हो हो. अच्छा. मग ऐकायला येत असेल तर माईक तुमचा बंद ठेवा आणि नंतर मग चालू करून बोलू शकतो तुम्ही. तर हे आपण आता गेल्या वेळेस आपण पाहिलं होतं की 7व्या श्लोकामध्ये की भगवंताच्या नामाबद्दल रुची नाहीये. कारण आपण अज्ञान आहोत आणि कावीळ झालेली आहे. त्याच्यावर एकच उपाय आहे, भगवंताचं नाव घेत राहणं. जसं काविळीवर उसाचा रस पिणे किंवा ऊस खाणे, खडीसाखर खाणे हे औषध आहे. त्याचप्रमाणे भगवंताच्या नावामध्ये रुची नाहीये. तर रुची निर्माण करायची असेल तर ज्या भक्ताकडे रुची आहे भगवंताच्या नामामध्ये जप करण्यामध्ये त्या भक्ताला संग करावा आणि नंतर काय केलं पाहिजे, हे नामस्मरण करत राहिलं पाहिजे. असं कुठलं एक औषध नाही आहे की औषध खाल्लं आणि लगेच भगवंताच्या नावामध्ये रुची तर सर्व शुद्ध भक्त झाले असते. त्यासाठी एकच उपाय आहे, भगवंताचं नाम जप आपल्याला करत राहिलं पाहिजे. तर मग आजचा श्लोक आहे, सर्व उपदेशाचे सार काय आहे. रूप गोस्वामींनी सांगितलेले आहे सर्व उपदेश. किती 11 श्लोकामध्ये रूप गोस्वामी सांगतायत उपदेश अमृत आहे. हे उपदेशाचं अमृत आहे अमृताप्रमाणे. पण आपल्याला वाटत नाही की अमृत आहे. अमृत आहे असं वाटतं का? अमृत कधी जास्त गोड असतं ना. पण ज्यावेळेस हे उपदेश आहेत पहिलं वाचवेगम पासून ते शेवटपर्यंत आपल्याला वाटत नाही की अमृत, पण शेवटचे 2-3 श्लोक आनंद येईल. राधाकृष्णाची महिमा आहे, फार सुंदर आहे, वृंदावन लीला आहे तशा प्रकारे. पण पहिलेचे श्लोक तर अमृताप्रमाणे वाटत नाहीत. कठोर वाटतं आपल्याला, हे नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, हे हा वेग नियंत्रित करायचे आहेत अशा प्रकारे सर्व काही अवघड वाटतं. मग आता तिथे जर जास्त हे झालं असेल ना तर कमी करू शका नंतर. रिमोट पुढेच आहे. थंड जर होत असेल पुढेच रिमोट आहे. होतंय ना, कुलिंग होतंय ना? ठीक आहे, ठीक. नाहीतर पाहिजे तुम्ही बंद पण करू शकता त्याच्यामध्ये. तर हे उपदेशाचं सार आहे की मनुष्याने आपला सर्व वेळ दिवसाचे 24 तास काय केलं पाहिजे, भगवताचे दिव्य नाम रूपनेचे सुंदर रीतीने कीर्तन स्मरण करणे उपयोगात आणावा. असे करताना आपल्या जिभेला सांगितलेलं आहे की जीभ आपली काय झालेली आहे, कावीळ झालेली आहे. आणि मनाला काय होईल, कर्माक्रमाने कार्यरत ठेवावे. जिभेला कार्यरत ठेवण्याचे 2 कार्य आहेत. एक तर भगवताचं नाम गुणगान करायचं आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. दुसरा आहे गुणगान करायचं, दुसरा प्रसाद पण खायचा आहे. 2 कार्य आहे सेवेचे, प्रसाद खाणे आणि गुणगान करणे. आणि मनाला पण कर्माक्रमाने कार्यरत ठेवायचे, मनाला पण कार्यरत तो ठेवायचं आहे म्हटलंय 2-3 भगवंताचं. लोक अजून झालं त्याच्यानंतर मी माझी म्हटलं नाही. म्हणजे हरे म्हटलं की मी कृष्णा. महाराष्ट्रातून कोणाचा माईक जर्नी चालू आलो. आहे प्रभूजी? ठीक आहे. मार्च मध्ये बांगलादेश आणि इंडिया मध्ये सुरू झालं. अंबाजी त्यानंतर वसंत घे मार्च मध्ये प्रभूजी, तुमचा माईक बंद करा. माईक तुमचा बंद करून बोला. इथं क्लास चालू आहे, डिस्टर्ब होतो लोकांना बघताना. ज्यावेळेस बोलायचं असेल तुमचा माईक काढा आणि बोला. तर मनाला कार्य अशा प्रकारे त्याने व्रज किंवा गोलोक वृंदावनात निवास करावा. 24 तास जर भगवंताचं स्मरण करत असाल, जप करत असाल तर कुठे गेला पाहिजे त्यांनी? गोलोक वृंदावन, भूम वृंदावन आहे त्या ठिकाणी निवास केला पाहिजे. आणि त्या ठिकाणी जाऊन काय केलं पाहिजे, भक्ताच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्णाची सेवा करावी. वरिष्ठ भक्त गुरुच्या आदेशानुसार त्या ठिकाणी वृंदावनमध्ये राहावं, स्वतःहून नाही, बाबाजी म्हणून नाही. त्याने भगवंताच्या प्रिय भक्ताच्या चरणचिन्हाचे अनुगमन करावे. अनुकरण नाही, अनुगमन. ज्या ठिकाणी भक्तांनी हे केलेले राहतात त्या ठिकाणी भक्ती करतात त्याचं अनुगमन करा. आणि भगवंताच्या भक्तिमय सेवेत सर्व कारण ते भगवंताच्या भक्तिमय सेवेत त्यामध्ये रमून झाले. अशा भक्ताचं अनुगमन केलं पाहिजे. ते जीवनभर काय करतात, भगवंताची भक्ती करत राहतात. तर ह्या श्लोकाचं हे भाषांतर होतं. आता या श्लोकाचं विस्तारित वर्णन जे आपण पुढे चर्चा करू. उपदेशाचे सार म्हणजे संपूर्ण भाषांतरच आहे. सर्व उपदेशाचे सार काय आहे, ऋग्वेद सांगतात हे संपूर्ण जे काही उपदेश आहेत त्याचं सार काय आहे. सर्व उपदेशाचे सार आहे, तन्नाम रूप चरितादी सुकृती नानु स्मरते अखिल काल नयेत. 24 तास पूर्ण वेळ भगवंताचे दिव्य नाम रूप चरित यांच्या स्मरणात घालावा. सर्व उपदेशाचे सार 24 तास, असं नाही की फक्त 2 तास.
जर भगवंताच्या धामामध्ये राहायची इच्छा आहे तर काय केलं पाहिजे? धामामध्ये जाऊन 24 तास भगवंताचं नाम संकीर्तन केलं पाहिजे. नाम रूप गुणल्याबद्दल श्रवण केलं पाहिजे. नाम रूप गुणलीलांच्या स्मरणात घालावा. दुसरं कुठलं बिझनेस नाही किंवा कुठलं दर्शन नाही, काही नाही, ज्यासाठी त्यांनी घालवलं पाहिजे. त्याच्यानंतर क्रमेण रसना मनसी नियोज्य, कर्माक्रमाने जीभ व मनाला कृष्ण सेवेत लावावे. जीभ भगवंताचं गुणगान करणे आणि केवळ भगवंताचा प्रसाद खाणे, आणि मनाला कुठं लावायचं? कृष्णाच्या सेवेमध्ये लावायचे. कृष्णाची सेवा कुठे किती प्रकारची आहे? 9 प्रकारची सेवा आहे. कुठली सेवा आहे? श्रवणाम, कीर्तनाम, स्मरणम, अर्चनाम, दास्यम, साख्यम, आत्मने, 9 विधा भक्तीमध्ये मनाला कृष्ण सेवेत लावायला पाहिजे. म्हणून अमरीश महाराजांचं उदाहरण आहे, सवय मन कृष्ण पदार विंदय वाचासे वैकुंठ गुणानु वर्णन. तर अमरीश महाराजांनी संपूर्ण आपले इंद्रिय भगवंताच्या सेवेत लावले होते. तर अशा प्रकारे या उपदेशाचं सार काय आहे? रूप गोस्वामी दिलेलं, 24 तास भगवंताचं नामरूपमध्ये सरी त्यांच्यात स्मरणात घालावा, आणि जिभेने आणि मनाला कृष्ण सेवेत लावावं. जिभेला आणि मनाला कृष्ण सेवेत लावायचं आहे. तिसरं आहे तिष्ठन व्रजे. अशा प्रकारे वृंदावनामध्ये निवास करावा, भक्ताच्या मार्गदर्शनाखाली सेवा करावी. तर रूप गोस्वामी आपल्याला वाचो वेगम पासून वृंदावनामध्ये जाण्यासाठी एवढ्या स्तर पार केल्यानंतर वृंदावनामध्ये आपण राहू शकतो. किती? 6 श्लोक अध्ययन केल्यानंतर, जीवनात पालन केल्यानंतर, नंतर वृंदावनामध्ये राहू शकतो. हृदय शुद्ध नाहीये किंवा मन नियंत्रित नाहीये, तर आता वृंदावन जर राहिलो तर काय होईल? अनेक प्रकारची उद्धरी निर्माण होती. अशा प्रकारे त्या ठिकाणी शुद्ध नाहीये, त्यासाठी शुद्ध स्तर पाहिजे. आता आपण म्हणाले वृंदावनमध्ये हे लोक काय करतायत? हे संपूर्ण हे वृंदावनमध्ये डुकर फिरतायत, या ठिकाणी घाण वाहते, पाणी वाहतंय, हे लोक असं का वागतात? हे काय असं काय ऐकतात? अशा प्रकारे त्या ठिकाणी दूर पाहू शकाल. त्यासाठी शुद्ध झालं पाहिजे आपण. शुद्ध झाल्यानंतरच वृंदावनामध्ये गेलं पाहिजे. आता वृंदावन यात्रेमध्ये जातो, महाराजांच्या यात्रेमध्ये 6-7 दिवस तोपर्यंत आपण राहतो. पण त्याच्यानंतर असं नाही यात्रा पण झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय, ते चुकीचं आहे. वरिष्ठ भक्ताच्या संघामध्येच वृंदावनला गेलं पाहिजे, आणि तरच आपल्याला वृंदावनाचं दर्शन आपल्याला होऊ शकतं. नाहीतर वृंदावन आपल्याला पाहता येणार नाही. अशा प्रकारे वृंदावनामध्ये निवास करावा. पहिले 2 ह्याच्यामध्ये 24 तास मन आणि जिभेला भगवंता सेवेत लावायचंय, आणि निवास करावा, भक्ताच्या मार्गाने सेवा करावी. कुठले भक्त आहेत? विशेष करून तिथले बाबाजी नाहीत, ते आपले जे गुरु जे आहेत, ते आपले वरिष्ठ भक्त आहेत. त्यांच्या आदेशानुसार ते कसे भक्ती करतायत, ते काय आपल्याला सेवा सांगतात, त्यानुसार त्या ठिकाणी सेवा केली पाहिजे. म्हणाल नाही की मला वाटतंय, मला फक्त राधे राधे मला आवडते, दर्शन घ्यायचंय, फिरायचंय, मला तेच आवडते, नाही. वरिष्ठ भक्तांना काय इच्छा आहे त्यांची, त्यांच्या मार्गदर्शनानुसारच वृंदावनमध्ये सेवा केली पाहिजे. तदनुरागी जानानुगामी, भक्तीमध्ये प्रगाढ तेने सेवेत सर्वतोभावे रमान प्रिय भक्ताच्या चरणचिन्हाचे अनुसरण करावे. भक्तीमध्ये प्रगाढ सेवेत आहेत, एकदम निपुण आहेत, कुठल्या प्रकारचं हे नाही त्याच्या सेवेमध्ये, 24 तास भगवंताची सेवा करतात. सर्वतोभावे रमान प्रिय भक्ताच्या चरणचिन्हाच्या अनुसार, सर्वतो आहे, सर्व शरीर, मन, तन, मन, धन सर्वांनी भगवंताच्या सेवेमध्ये रमान आहेत. तर अशा भक्ताच्या चरणचिन्हाचे अनुगमन करायचे, अनुसरण नाही करायचे. लोक अनुसरण करतात वृंदावने जाऊन, चरण चिन्हाचे अनुगमन करायचे, अनुसरण नाही करायचंय. मग ते लोक कसं राधे राधे म्हणतात, गोपी ड्रेस घातले की मग झाले की राधा राणी, असं होऊ शकत नाही काही. तो भाव महत्वपूर्ण आहे. अशा प्रकारे गोपींचा भाव, म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात की गोपीर भरतो पदकमल दास दास अनुदास. इस्कॉनचे जे भक्त आहेत त्यांचं स्वरूपावस्था काय आहे? गोपीचे भरतू कोण आहे? श्रीकृष्ण स्वामी. भरतू म्हणजे स्वामी, त्यांच्या दास दास दासांचा दास बनणे. ती इस्कॉन मधील दीक्षा घेतलेल्या सर्व भक्तांची काय आहे? ओळख आहे. म्हणून भक्तांच्या चरणचिन्हाचे अनुगमन करायचे, अनुसरण नाही करायचे. सहजी नाही म्हणायच्या ठिकाणी शक्य मला राधा दिसले किंवा कृष्ण दिसले, ते नाही. तर ज्या भक्तांनी भक्ती कशी केली जीवनामध्ये, तर त्या भक्तीचं जीवनामध्ये आपल्याला पालन करायचं. कृष्णाची कशी भक्ती करतात विरह भावामध्ये, तर त्या भावाने भगवंताची भक्ती करायचं आहे. आणि त्यांच्या आदेशानुसार आपल्याला हे काय करायचं आहे? मनाला त्या ठिकाणी लावायचं आहे, आणि त्यानुसार वृंदावनामध्ये निवास करायचा आहे. म्हणजे अनुगमन म्हणजे काय? अनुगमन म्हणजे त्याने जो मार्ग दाखवलेला आहे,
त्या मार्गावरून चालत जाणे. अनुगमन किंवा अनुसरण एकच शब्द आहे. पण अनुकरण म्हणजे कसं आहे, त्यांचे कॉपी करणे, कॉपी पेस्ट. म्हणजे जसं काय ते कसं बोलतात, कसं खातात, कसं नाचतात, हे करतात, त्याचं अनुकरण करतात. अनुकरण करायचं नाही. अनुकरण, अनुसरण करायचं आहे किंवा अनुगमन करायचं. त्यांच्या मार्गावर त्याचा भाव महत्वपूर्ण आहे. त्या कुठल्या भावामध्ये भक्ती करतात भगवंताची, तो भाव महत्वपूर्ण आहे. तर आपण व्रजवासीसारखं भक्त बनवू शकतो का? नाही. पण व्रजवासीचं अनुसरण करू शकतो आपण. त्याची कॉपी नाही करू शकत तुम्ही व्रजवासी. ते भगवंताचे जन्मतात धावातून आलेले भगवंताचे भक्त आहेत, ते संपूर्ण जन्मताच भक्त आहेत ते. पण आपण तर कित्येक जन्म तर अभक्त होतो, एवढे पाप कार्य केलेलं आहे. पण आता आपण भक्ती करतो, पण त्याचं आपण अनुकरण करण्याचा आपल्याला अधिकार नाही. तर अनुसरण किंवा अनुगमन करू शकतो. त्याने जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर आपण चालू शकतो. सिद्धांत आहे या ठिकाणी मनाला प्रशिक्षण देणे. तर ह्या जे श्लोकाचा जो संपूर्ण सार जे काय आहे, मनाला प्रशिक्षण दिलं पाहिजे. सर्वात महत्वाचं अडथळा काय जीवनामध्ये? मन आहे. मन आहे व मनुष्याना कारण बंध मोक्ष आहे. सर्वात तर सर्वात मोठा सिद्धांत आहे, सर्वात सार आहे की मनाला प्रशिक्षण दिलं पाहिजे. मनाला असं प्रशिक्षण दिलं पाहिजे, तन नाम रूप चरितादि सुकृत नाम. तर भगवताच्या नाम रूप गुण लीला ह्याच्याबद्दल त्याला मनाला काय केलं पाहिजे? प्रशिक्षण दिलं पाहिजे घेण्यासाठी. भगवंताचं नाम घेण्यासाठी, भगवंताचं रूप आणण्यासाठी, लीला हे करण्यासाठी मनाला प्रशिक्षण दिलं पाहिजे. मनाला ट्रेनिंग दिली पाहिजे आपण, की मनाला हे कार्य केलं पाहिजे. तर का दिलं पाहिजे प्रशिक्षण? मनाला प्रशिक्षण का दिलं पाहिजे? मित्र बनवण्यासाठी. मन जर नियंत्रित मन असेल तर आपला मित्र आहे, तर अनियंत्रित मन असेल तर आपला शत्रू आहे. म्हणून गीतेमध्ये वर्णन आहे 6व्या अध्यायामध्ये गीतेच्या, की जो नियंत्रित मन आहे तो मित्र आहे आपला. जर अनियंत्रित मन आहे तर तो आपला शत्रू आहे. जोपर्यंत मित्र आपला मन मित्र बनत नाही, एकतर मित्र बनेल किंवा शत्रू बनेल. तर मित्र बनणं सोपं आहे, बनवलं पाहिजे. तर हे भगवंताची भक्ती जी आपण हे करू शकतो. मित्र बनवणे म्हणजे मनाला नियंत्रित करणे, म्हणजे तुमच्या आदेशानुसार मन कार्य केलं पाहिजे. तर नाहीतर नाही, मन एका ठिकाणी पळताय, तुम्ही एका ठिकाणी पळताय, मन म्हणताय अरे मला हे खायचं आहे, ते प्यायचं आहे, हे पाहायचं आहे, हे ऐकायचं आहे. मग आपण हे जे कार्य आहे चांगल्या प्रकारे करू शकत नाही. भौतिक कार्य पण चांगल्या प्रकारे करू शकणार नाही आणि आध्यात्मिक कार्य पण आपण चांगल्या प्रकारे करू शकणार नाही. तर एक आहे, मनाला प्रशिक्षण द्यायचं आहे कशासाठी? मित्र बनवण्यासाठी. मनाला मित्र बनवण्याचे प्रशिक्षण देऊन कृष्ण कार्यामध्ये लावावे. मनाला मित्र बनायचं म्हणजे नियंत्रित करायचं आहे मनाला, आणि त्याला कृष्णाच्या कार्यामध्ये लावायचं म्हणजे भक्तिमय कार्यामध्ये लावायला पाहिजे. भज ओरे मना श्रीनंदनंदन अभय चरणारविंदरे दुर्लभ मानव जन्म सत्संगे तरव भाव सिंदुरे. तर म्हणून मनाला जे आहे नियंत्रित करणं फार महत्वपूर्ण आहे. म्हणून वर्णन आहे की जो व्यक्ती मनाला नियंत्रित करतो, ज्याचा मन मित्र आहे, तो संपूर्ण जगाला जिंकू शकतो. पण ज्याचं मन नियंत्रित नाही, तो स्वतःला पण जिंकू शकणार नाही. म्हणून स्वतःला जग जिंकण्याच्या अगोदर मनाला जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे जर मन जर अनियंत्रित असेल तर आपण कुणालाही जिंकू शकणार नाही. म्हणून मनाला मित्र बनवण्याचे प्रशिक्षण देऊन कृष्ण कार्यामध्ये लावाय. म्हणजे मनाला सर्वात सोपा उपाय आहे कृष्णाच्या सेवेमध्ये लावायचे. मनाला सवय मन कृष्ण पदारविंद. तर मनाला काय भगवंताचं चिंतन करण्यामध्ये, भगवंताच्या चरणावर मनाला लावलं पाहिजे. मनाचे संस्कार काय आहेत? अनेक अनेक पूर्वजन्माचे आहेत मनाचे संस्कार. ते परस्पर विरुद्ध चित्रे निर्माण करतात. मनाचे संस्कार काय आहेत? अनेक अनेक पूर्वजन्माचे. कितीतरी 84 लाख योनी चक्र आपण फिरून आलेलो आहोत. 84 लाख योनी हा जन्म मिळालाय मनुष्य. तर मनाने काय काय कार्य केलेलं आहे संपूर्ण, त्याचे अनेक अनेक काय आहे, त्याचे संस्कार आहेत मनावर झालेले. कुणाला खायचं आहे, कुणाला पाहायचं आहे, कुणाला काय काय करायचं, वेगवेगळे संस्कार आहेत अशा प्रकारे. तर भगवंताने विशेष करून कृपा केली आपल्यावर. आपण पहिल्या जन्मामध्ये कोण होतो ते विसर टाकलेला आहे भगवंताने, डिलीट केलेला आहे सर्व मेमरी. कोणाला कमीत कमी मनुष्य जन्मामध्ये चांगलं जीवन जगू शकतो. तुम्हाला मला असतं की मी पहिल्या जन्मामध्ये हा प्राणी होतो आणि एवढं पाप कार्य करते, या तुम्ही जगू शकला असं या जीवनामध्ये. तर हे फार संस्कार आहेत. असं नाही की आपण लगेच जन्म झाला आणि भक्तीमध्ये आलो, इस्कॉनमध्ये भक्ती सुरू केली नाहीये.
फार काहीतरी पुण्यकार्य केलेलं आहे म्हणून भगवंताच्या भक्तीमध्ये आपण आलेलो आहोत. आणि या ठिकाणी मग हे संस्कार, पाठिंबाचे संस्कार घेऊन आलेलो आहोत. पाठिंबाचे जे संस्कार झालेले आहेत पहिल्या जन्मामध्ये, ते संस्कार या ठिकाणी घेऊन आले आहोत. म्हणून कधी कधी मन म्हणत नाही भक्ती करण्यासाठी. मन म्हणतो, अरे तू भक्ती काय करतोस, ते खा, ते पे, ते बघ, हे कर, आनंद घे, भक्ती काय करतो अशा प्रकारे. तर हे संपूर्ण संस्कार आहे. जसं आपण तुम्ही संस्कार करा पहिलं, तर त्यानुसारच हे होतात. जसं आपण लहान बालकावर संस्कार करतो ना, त्याच प्रकारे बालक पुढे बनतो. त्याच प्रकारे आपले पण पहिल्या जीवनामध्ये जे काही संस्कार आहेत, त्यानुसारच आपण अनेक अनेक परस्पर विरोधी चित्रा निर्माण होतात, विरोध निर्माण होतात. संपूर्ण समाजामध्ये विरोध आहे, परिवारामध्ये विरोध आहे, माता पितामध्ये, भाऊ भावामध्ये, सर्वांमध्ये विरोध आहे. एकाच परिवारामध्ये जन्मलेले व्यक्ती आहेत, एकाच माता पिता एक पुत्र आहे, पण विरोध आहे. कारण त्यांचे संस्कार वेगवेगळे, वेगळे संस्कार घेऊन आलेले, पॅकेज वेगवेगळे आहे त्यांचं अशा प्रकारे. माल तोच पण पॅकेज वेगवेगळं आहे अशा प्रकारे. फक्त वरचं जे आहे ते बदललेलं आहे, पॅकिंग बदललेलं आहे, पण आत जो आहे तेच घेऊन आलेलं आहे आपण संपूर्ण. कचरा घेऊन आलेला आहे, तो कचरा साफ करायचा आपल्याला. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, संपूर्ण शुद्ध व्हायचं आहे. त्यासाठी मनाला संस्कार करायचा आहे आणि मनाला भक्तीमध्ये लावायचं आहे. आणि विषय करून भगवंताच्या नाम स्मरणामध्ये, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम. तर मनाला प्रशिक्षण द्यायचं आहे, मनाला मित्र बनवायचा आहे. जर मनाला मित्र बनवलं म्हणजे नियंत्रित केलं, तर भगवंताच्या भक्तीमध्ये राहू शकतो. मन नियंत्रित नसेल, भगवंताच्या भक्तीमध्ये लागणार नाही. तर म्हणून सुरुवातीला आम्ही सांगतो की भगवंताचं नाम जप करा. मन त्रायती ती मंत्र, हरे कृष्ण मंत्राचा जप करायला सांगतो आपण. त्यामुळे मन नियंत्रित होईल. प्रसाद खाल्यामुळे, शास्त्र अध्ययनामुळे, बाकीच्या गोष्टी नाही होणार, पण हरे कृष्ण महामंत्रामुळे मन नियंत्रित होईल. पण सुरुवातीला सांगितलं होतं की हरे कृष्ण मंत्राचा तुम्ही जप करा. नाहीतर धोकादायक बनू शकते मन. भौतिक जगामध्ये पण, आध्यात्मिक जगामध्ये पण धोका निर्माण होऊ शकतो मन नियंत्रित असेल तर. म्हणून सर्कस मध्ये पाहिलं तुम्ही, हे वाघ, हत्ती, अनेक अनेक हिंस्र प्राणी असतात. त्यावेळेस सर्कस मध्ये काम करून घेतात, तर त्याला खायला देत नाही, उपाशी ठेवतात त्या प्राण्याला. उपाशी ठेवल्यानंतर काय करतात, तो रिंग मास्टर ज्या प्रकारे चाबूक मारतो त्या प्रकारे कार्य करतात ते. नाहीतर नियंत्रित होत ना, उपाशी आहेत म्हणजे त्यांची इंद्रिय काय पूर्ण शिथिल झालेली आहेत, काही खायला देत नाहीत. तर त्याच प्रकारे आपण पण मनाला काय केलं पाहिजे, नियंत्रित करण्यासाठी. मन म्हणतंय की मला हे पाहिजे, ते पाहिजे, त्या इच्छा पुरवल्या नाही पाहिजे मनाच्या. म्हणजे जे चुकीचे आहेत. जे चांगलं आहे भक्तीबद्दल, भगवंताचं नाम स्मरण करायला आवडतंय, भगवंता मंदिरला जायला आवडतंय, भगवंता संग घेण्यासाठी आवडतंय, मन म्हणतंय, ते पूर्ण करा. आणि याच्या विरुद्ध जे भक्तीचं सोडून जे काही म्हणते मन, तर त्या इच्छा मनाला पुरवठा नाही केलं पाहिजे. मन काय करतंय, थिंकिंग, अनुभव करायची इच्छा करायची आहे. थिंकिंग, फिलिंग आणि विलिंग, इच्छा करणे, अनुभव करणे आणि इच्छा करणे, अशा प्रकारे तीन कार्य मनाचे आहेत. कधी शांत राहणार नाही. मग काही लोक म्हणतात, अरे मनाला शून्य करायचंय, मन कधी शून्यवत राहणार नाही. तुम्ही मनाला शून्यवत करण्यासाठी गेला तर ते आणखी प्रकारची इच्छा निर्माण होईल अशा प्रकारे. मनाला कधी शून्य निर्माण करू शकत नाही. म्हणून मनाला नियंत्रित करायचं आहे, मनाला मित्र बनवायचं आहे. तर मन मित्र नाही म्हणला तर धोका निर्माण होऊ शकतो. मनोवैज्ञानिकांना पण मनाचे परिवर्तन माहीत आहे. मनोवैज्ञानिक जे आहेत, मानसिक तज्ञ, त्याला मनाचे परिवर्तन माहित. मनच काय होते, परिवर्तन करू शकता मनाला. म्हणून ज्याची मानसिक बिमारी झालेली आहे त्याला अनेक प्रकारचे हे करून परिवर्तन करतात. त्याच्या बिमारी झालेली आहे अशा प्रकारे मनाला परिवर्तन करू शकतो. असं नाही की मन शत्रू आहे तर शत्रू राहील, त्याला मित्रामध्ये पण बनवू शकतो. म्हणून मन नियंत्रित नाही तर सर्वात मोठा शत्रू आहे. मन नियंत्रित असेल तर तो आपला सर्वात मोठा मित्र आहे. मृत्यूच्या वेळेस मनाचे कार्य काय आहे? मृत्यूच्या वेळेस मनाचे कार्य काय आहे? भगवद्गीतेच्या 18व्या अध्याय, 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये आहे. यम यम वापी स्मरण भाव त्यजेते ते कलेवरम, तम तमेते कोणते सदा तद भाव भाविता. मृत्यूच्या समयी मनाची दशा त्याची पुढील स्थिती ठरवते. मनाच्या समयी, मृत्यूच्या समयी मन कशाचं चिंतन करते, कुठलं चिंतन करते मृत्यूच्या समयी? शरीर तर शिथिल झाले असते, काय करत नाही, पण मन निष्क्रिय कधी नसतं ते. शेवटपर्यंत मन कार्य करत राहते. आणि मनाचा वेग किती आहे अशी, सेकंदाला किती हजारो किलोमीटर आहे. तुम्ही इथं बसलेला तर तुमच्या घरा काय चाललंय, अमेरिकेमध्ये काय चाललंय, कुठं काय चाललंय, सर्व विचार होतो. एवढा मनाचा वेग आहे, एवढं सूक्ष्म आहे मन.
पण एवढा त्याचा वेग आहे. तर म्हणून मृत्यूच्या समयी पण मन चिंतन करतं, माझे हे कार्य राहिलेले बाकी आहेत, हे मला खायचं होतं, हे मला पाहायचं होतं, हे करायच्या गोष्टी होत्या. मग त्याच यानुसार ज्या प्रकारे मन चिंतन करतं त्या प्रकारे त्याला दुसरं शरीर प्राप्त झालं. तर कॅमेरामॅन आहे, शेवटी फोटो काढत असतो, शेवटी क्लिक करताना जो तिथे जो सीन असतो तोच फोटोग्राफी येणार त्याच्यामध्ये. मग बाकीचा हावभाव केला तरी येणार नाही. तर त्या प्रकारे मन मृत्यूच्या वेळी काय चिंतन करते त्याच्यावर संपूर्ण पुढचा जन्म आधारित आहे. म्हणून मन चिंतन करायला जीवनभर तुम्ही 40, 50, 60 वर्षे काय केलेलं आहे, तर तेच मृत्यू वेळी स्मरण होईल तुम्हाला. जीवनात जर भक्ती केली तर भक्तीचं चिंतन होईल, भक्ती नाही केलं तर मृत्यूच्या वेळी तेच स्मरण होईल. कोणी म्हणा तुम्हाला हे मांस खायचं होतं, कोणी मला हे खायचं होतं, ते व्हायचं होतं. मग म्हणतात, ठीक आहे, तुला मी मनुष्य जन्म दिला होता ती करण्यासाठी, पण तुला जी ही इच्छा आहे तथास्तु म्हणून भगवंत ते प्रदान करतात. अशा प्रकारे मृत्यूच्या समयी मनाची दशा त्याची पुढची स्थिती ठरवते. म्हणून मृत्यूच्या समयी लोक म्हणतात की आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. पुढचं जीवन आपण घडवू शकतो आता. कशा प्रकारे? जर भक्तीमध्ये आपण मनाला लावलं, भक्ती केली, तर पुढचा जो जन्म आहे आपला चांगल्या परिवारामध्ये किंवा भगवंताच्या धामाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. तर म्हणून मनाचं मोठं कार्य आहे. म्हणून मनाला प्रशिक्षण दिलं पाहिजे. मनाला प्रशिक्षण दिलं पाहिजे. म्हणून मनाला मित्र बनवलं पाहिजे. मित्र बनवला तर एकदम सोपं आहे. जर मित्र नाही म्हणलं तर हेच मित्र आपला शत्रू बनू शकते किंवा धोकादायक बनू शकते. पाचवा आहे गोलोक प्राप्तीची सुसंधी. मनाला नियंत्रित केलं, मन आपला मित्र म्हणलं तर गोलोक प्राप्तीची सुसंधी प्राप्त. गोलोक वृंदावन एक धाम आहे, उच्च लोक. तर या ठिकाणी रूप गोस्वामी सांगतात की आपल्या या वृंदावनामध्ये सांगतात, भौम वृंदावनामध्ये कमीत कमी या तर वृंदावन जाण्यासाठी पात्रता झाली पाहिजे. तर या वृंदावनामध्ये आपण पात्रता प्राप्त केली तर आपण गोलोक वृंदावन जाऊ शकतो आपण, अशा प्रकारे. तर ह्याच वृंदावनामध्ये आपण पात्र नाही तर गोलोक वृंदावन आपण कसं जाणार? गोलोक प्राप्तीची सुसंधी प्राप्ती होते मनाला नियंत्रित केल्यामुळे किंवा मनाला भगवंताच्या भक्तीमध्ये लावल्याने. मन मृत्यूसमयी कृष्णाचे स्मरण करेल तर यम यम व्यापी स्मरण भाव त्याचे ते केल्यावर ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची निर्मित प्राप्ती होते त्याला. अशा प्रकारे पण ज्या प्रकारे शिक्षण घेतो त्याच प्रकारे पुढे नोकरी मिळते. डॉक्टरचं MBBS केला तर वकील कधी बनणार नाही किंवा इंजिनियर बनणार नाही. तर त्याच प्रकारे मृत्यूसमयी कृष्णाचे स्मरण केले तर गोलोक प्राप्तीची संधी प्राप्त होते. म्हणून रूप गोस्वामी सल्ला देत आहेत. कशा सल्ला आपल्याला सल्ला देत आहेत? मनाला कृष्ण स्मरणात लावा. मनाला दुसऱ्या कार्यामध्ये लावू नका, कृष्ण स्मरणामध्ये लावायचे. किती तास स्मरण केलं पाहिजे? 24 तास. जे काही कार्य करताना कृष्णाचं स्मरण झालं पाहिजे. खाली मन शैतान का घर. मनाला कधी खाली ठेवायचे नाही, मनाला सेवेत लावायचं आहे. जिभेला कृष्ण कथा बोलण्यात तर कृष्ण प्रसाद घेण्यात लावावे. मन, जीभ आणि दोन गोष्टी महत्त्वपूर्ण. मनाला कृष्ण स्मरणात लावायचं आहे, जिभेला कृष्ण कथा बोलण्यामध्ये, जे आपण कृष्ण कथा ऐकतो ना ते दुसऱ्याला बोलली पाहिजे, प्रचार केला पाहिजे. आणि कृष्ण प्रसाद घेण्यामध्ये, कृष्णकथा बोलणे म्हणजे भगवंताचं नाम स्मरण करणे पण कृष्णकथाच आहे, किंवा कृष्णाचा बद्दल प्रचार करणे ते पण कृष्णकथा आहे. आणि कृष्ण प्रसाद घेण्यात लावावे जिभेला. मन, जीभ आणि मन आणि जिभेचे दोन महत्वपूर्ण कार्य. तर म्हणजे ज्यावेळी आपण भगवंताच्या नावाला जप करतो ना, आपण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम. तर जप करतोय तर मन काय करतंय? भगवंताचं चिंतन करतंय. आणि जिवेद्वारे आपण भगवंताचं गुणगान करतोय. म्हणून हरे कृष्ण मंदिरामध्ये काय होतं? दोन्ही श्रवण आणि कीर्तन दोन्ही गोष्टी होतात. तर मग आता प्रश्न निर्माण होतो की मनाला प्रशिक्षण दिलं पाहिजे. तर मनाला प्रशिक्षण कसे द्यावे? आता मनाला प्रशिक्षण द्यायचं आहे, मित्र बनवायचं आहे, जेणेकरून भगवंताचं स्मरण करेल, गोलोक प्राप्ती होईल. तर मनाला प्रशिक्षण कसं दिलं पाहिजे? पहिले एक आहे ब्रजवास करावे तिष्ठन व्रजे. या ठिकाणी साहेब म्हणतात की तिष्ठन वजे तदुना जनानुगामी. तर काय केलं पाहिजे? वृंदावन 24 कोस वृंदावनामध्ये प्रगत भक्तांना शरण जाऊन कृष्णलीलाचे स्मरण करावे, तिष्ठन व्रजवास करावा. ते म्हणतात की मनाला प्रशिक्षण द्यायचं आहे. कशाच्या कार्यामध्ये? भक्ती कार्यामध्ये, भौतिक कार्यामध्ये नाही.
मनाला पैसे कमवण्यामध्ये, बाकीच्या कार्यामध्ये, त्यामध्ये इंद्रिय कार्य मनाला लावायचं नाही, तर भक्ती कार्यामध्ये लावायचं आहे मनाला. तर काय केलं पाहिजे? ब्रजवास केला पाहिजे. ब्रजवास म्हणजे भोम वृंदावन, म्हणजे दिल्लीपासून 120 किलोमीटर अंतरावर जे वृंदावन आहे, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण 5,000 वर्षापूर्वी अवतरित झाले, सुंदर लीला त्या ठिकाणी केल्या. आणि त्या ठिकाणी 84 कोस ब्रजमंडळामध्ये प्रगत भक्तांना शरण जाऊन कृष्णाचे स्मरण करावे. ब्रजमंडळामध्ये प्रगत भक्तांना शरण जायचे आहे. त्या ठिकाणी जे प्रगत भक्त आहेत, तर हे कधी कधी वाटलं की म्हणजे त्या ठिकाणी बाबाजी नाही बनायचं आपल्याला. तर प्रगत भक्त आपण सुरुवातीला पाहत होतो की आपण आपल्या गुरुच्या आदेशानुसार प्रगत भक्ताच्या मार्गदर्शनाखाली वृंदावनमध्ये गेलं पाहिजे, स्वतःहून नाही. म्हणून प्रभादाने हे इस्कॉन मंदिरे पण स्थापन केले आहेत ना, ते पण वृंदावन आहेत, वृंदावनापासून अभिन्न आहेत. तर वृंदावन जे कार्य होतात गोलोक वृंदावनमध्ये, तेच कार्य आपल्याला या ठिकाणी शिकवलं जातं. सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत 24 तास जवळजवळ जवळ भक्तिमय कार्याचं शिकवलं जातं तुम्हाला अशा प्रकारे. गोलोक म्हणजे कार्य होतं ते वृंदावन शिकवलं जातं. म्हणून प्रभावाच्या जरी आपल्याला वृंदावन जाता आलं नाही, तर कमीत कमी इस्कॉन मंदिरमध्ये कमीत कमी एक दिवस तरी काय केलं पाहिजे आपण? निवास केला पाहिजे अशा प्रकारे. 84 कोस प्रगत भक्तांना शरण जाऊन कृष्णलीलाचे स्मरण करावे. मनाला प्रश्न द्यायचा आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे? शरण जाऊन कृष्णाचे स्मरण करायचं, म्हणजे आपल्याला भक्ती करायची आहे. दुसरं आहे विधान. आपण एक पाहिलं की ब्रजवास करायचा आहे तिष्ठान वर्जे. तर रूप गोस्वामी सांगतात की, तर विधान सांगतात वृंदावनामध्ये राहायचं आहे. रूप गोस्वामी सांगतात भक्तिरसाम सिंधू मध्ये 1, 2, 294 मध्ये वर्णन आहे की कृष्ण स्मरण जन चाचे प्रेष्ठ निज समीहितम तद तत्कथार चाचो कुर्यात वासं व्रजे सदा. तर सांगतात की ब्रजवास करून काय केलं पाहिजे? श्रीकृष्ण व त्यांच्या पार्षदाचे स्मरण करावे. श्रीकृष्ण व त्यांचे जे पार्षद आहेत, मधुमंगल, चित्रक, पत्रक, जे पार्षद आहेत, श्रीधामा आहेत, तर हे त्यांचं काय केलं पाहिजे? पार्षदाचे स्मरण केलं पाहिजे. अशा नित्य पार्षदाचे अनुमान करून त्यांच्या नित्य मार्गदर्शनात भगवत सेवेची इच्छा प्राप्त करू शकतो. तर त्या जे पार्षद आहेत भगवान श्रीकृष्णाचे, त्यांनी भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी काय काय लीला केलेल्या आहेत, भगवान श्रीकृष्णासाठी काय लीला करत होते, भगवान श्रीकृष्ण प्रसन्न व्हावेत हा त्यांचा उद्देश होता पार्षदांचा. पण ज्या प्रकारे त्यांनी भगवान श्रीकृष्णाला आपल्या लीलाद्वारे, सेवेद्वारे प्रसन्न केलं, तर अशाच पार्षदाचं काय केलं पाहिजे? आपल्याला अनुगमन केलं पाहिजे. अनुकरण नाही, भगवंताला प्रसन्न करण्याचा. त्यांच्या नित्य मार्गदर्शनात भगवत सेवेची इच्छा प्राप्त करू शकतो, आणि त्यांच्या नित्य मार्गदर्शनामध्ये भगवत सेवेची इच्छा आपण प्राप्त करू शकतो. नित्य पार्षद भगवंताचे जे भगवत भक्त आहेत, नित्य पार्षद आहेत, ते गोलोक वृंदावनामध्ये आलेले आहेत. त्यांचं अनुगमन करून त्यांच्या नित्य मार्गदर्शनाखाली, जसे आपले गुरु आहेत किंवा वरिष्ठ म्हणजे प्रभुपाद आहेत, ते पण भगवंताचे नित्य पार्षदच आहेत, त्या ठिकाणी आलेले आहेत. पण त्यांच्या मार्गदर्शनामध्ये भगवत सेवेची इच्छा प्राप्त आपण करू शकतो. तर ह्या लोकांनी ज्या प्रकारे कृष्णाची भक्ती केलेली आहे, कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी जे कार्य केलेलं आहे, तर त्या प्रकारे आपल्याला पण कृष्णाला प्रसन्न करायचं आहे. तर हा तो उच्च रसाबद्दल वर्णन आहे, शेवटचे 8, 9, 10 4 श्लोक. पण याच्यातून आपला अभ्यास करायचा भाग आहे, समजणं फार महत्वपूर्ण आहे. तर पुढे भक्तरसा सिंधू मध्ये रूप गोस्वामी पुढे म्हणतात, तरी विधान पाहिलं, कृष्ण स्मरणाचे पासन केलं पाहिजे. भक्तरसा सिंधूचा हा श्लोक होता. तर दुसरा आहे 95 मध्ये, 1, 2, 95 मध्ये रूप गोस्वामी सांगतात भक्तरसा सिंधू मध्ये, सेवा साधक रूपेण सिद्ध रूपेण छात्रही तद्भाव लिप्सुना कार्य व्रज लोकानुसारता. वृंदावनामध्ये कृष्णाच्या पार्षदामध्ये भावना ठेवून सेवा करावी. वृंदावनामध्ये कृष्णाच्या पार्षदाप्रमाणे भावना ठेवून सेवा करावी. कृष्णाच्या जी भावना आहे त्या ठिकाणी सेवा करावी. अलौकिक व्रज किंवा व्रतसमाज एखाद्याने भगवान श्रीकृष्णाची सेवा भगवंताच्या पार्षदाप्रमाणे, पार्षदाच्या भावनेप्रमाणे आपला भावना ठेवून केली पाहिजे, व त्याने स्वतःला श्रीकृष्णाच्या काही विशिष्ट पार्षदाच्या प्रत्यक्ष मार्गाने ठेवून त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालले पाहिजे. हा विधी साधना अवस्था हा विधी साधना अवस्था बद्ध अवस्थेत केलेली भक्ती साध्य भगवंत साक्षात्कार अवस्था, जेव्हा मनुष्य सिद्ध पुरुष म्हणून ओळखला जातो, या दोन्ही अवस्थामध्ये
आचरणात आणला असतो. साधना आणि साध्य दोन्ही आहेत, अशा दोन अवस्था आहेत. अशा प्रकारे जे गोपीर भरतू पदकमलो दास भगवंताच्या भक्तांच्या चरण कमलाचं अनुसरण करत राहणे, म्हणजे त्याने जो मार्ग दाखवलाय ब्रजवासीने त्यांच्या मार्गावरून चालणे, तर तो काय आहे? साधना मार्ग आहे, भक्तीचा मार्ग सांगितलेला. आपण साधना करतो, चार नियमाचं पालन करतो, 16 माळा जप करतो, भक्तांची सेवा करतो, सर्व साधना करतो, नवविधा भक्ती करतो, सर्व साधना आहे. आणि साध्य काय आहे? भगवत साक्षात्कार. साधना केल्यानंतर भगवंताचा साक्षात्कार आपल्याला प्राप्त होतो. म्हणून वृंदावनामध्ये कृष्णाच्या प्रसादावर भावना ठेवून सेवा करावी. म्हणून ह्या संस्थेला नाव द्यायला आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. आपली भावना कशी असली पाहिजे? कृष्ण भावनामय असली पाहिजे. नेहमी कृष्णाचं चिंतन केलं पाहिजे आणि कृष्णाला कधी विसरलं नाही पाहिजे. म्हणून ह्या आंतरराष्ट्रीय कृष्णामध्ये प्रभाताने नाव दिलं आहे कृष्ण भावना महत्वपूर्ण. तुम्ही कोण आहात, कुठल्या देशाच्या आहात, जात आहे, काळा आहे, गोरा आहे, हे महत्वपूर्ण नाही. स्त्री पुरुष हे महत्वपूर्ण. आपली भावना जी आहे कृष्णमय असणे आपलं फार आवश्यक. कृष्णाच्या विशेष भक्ताच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली चालावे. चालावे म्हणजे त्यांनी जो मार्ग घालून दिलेला आहे त्या मार्गाचं जीवनामध्ये पालन केलं पाहिजे. तर हे दोन श्लोक आहेत. कृष्णास्मरण जसे अष्ट दिव्य धामात निवास करायला पाहिजे. आणि दुसरा आहे सेवा साधक रूपेने सिद्ध रूपेने छात्रे तद्भाव लिप्सुना कार्य वरील लोकांना. अशा प्रकारे कृष्णाच्या विशेष भक्ताच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली चालावे, त्या ठिकाणी जीवन आपलं घालवलं पाहिजे. निष्कर्ष. आता ह्या सर्वाचा निष्कर्ष काय आहे? तर आपण जे चर्चा केली आपण संपूर्ण प्रधान पालन केलं पाहिजे, मनाला जिभेला लावलं पाहिजे, संपूर्ण पुन्हामध्ये निवास केलं पाहिजे, त्यांच्या मार्गाने त्यांच्या अनुसरणे अनुगमन केलं पाहिजे भरतवासीचं. तर ही विधी दोघांसाठी आहे. कुणासाठी ही विधी? निष्कर्ष दोघांसाठी आहे. कुणासाठी? साधना. जे बद्धावस्थेमध्ये आध्यात्मिक अभ्यास करतात, आपण सर्व लोक साधक आहोत. आंतरिक कृष्ण भावामध्ये जे भक्त आहेत संपूर्ण काय आहेत? साधक आहे, साधना करतात. 16 माळा जप, चार नियमाचं पालन, विधिविधानाचं पालन आपल्याला करावं लागतं. ही साधना आपल्यासाठी. साधना भक्ती करतो आपण. तर आपण काय आहे? रागावणं बघा भक्तीमध्ये नाही, आपोआप नाहीये. तर रागावणं भक्तीचं वर्णन जे आहे भक्तराज संघमध्ये परत वर्णन होणार आहे. तर आपण साधना भक्ती करतोय कारण आपण बद्ध अवस्थेमध्ये आहोत. बद्ध अवस्थेमधून मुक्त अवस्थेमध्ये होण्यासाठी आपल्याला साधना म्हणजे आध्यात्मिक अभ्यास करावा लागेल. दुसरा आहे साध्य भगवत साक्षात्कार अवस्था. त्यांना भगवंताचा साक्षात्कार ऑलरेडी झालेला आहे की कृष्ण भगवंत आहे, त्यांची सेवा करणं मला माझं कर्तव्य आहे, आणि ते ऑलरेडी सेवा करतायत. आणि कृष्णाशिवाय दुसरं कुठलंही चिंतन करत नाही. ते परिवाराचं चिंतन करत नाही, देशाचं राष्ट्राचं काही चिंतन नाही. फक्त त्याच्या सकाळी उठल्यानंतर रात्रीपर्यंत भगवंताचं चिंतन असतं. तरी तर आमचे एक महाराज सांगत होते, परमपूज्य राधानाथ महाराज, की कशा प्रकारे ते ज्यावेळेस बरसानामध्ये लहान मंदिर या ठिकाणी राहत होते एका घरामध्ये रात्रीचं. इस्कॉनमध्ये नव्हते महाराज. तर ते बाजूला एक लहान मुलगी आहे, सकाळी उठायची आणि तोंडावरचं जे आहे त्याचं ब्लँकेट वगैरे थोडं बाहेर काढायची, परत झाकून घ्यायची, थोडं बाहेर काढायचं, झाकून घ्यायची. तर महाराजांना विषय वाटला, ही मुलगी अशी काय करते ब्रजवासी? तर त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं की ब्रजवासी जे कोण बालक स्त्रिया जे काय आहेत त्यांचं एकच इच्छा असते की पहिलं दर्शन कृष्णाचं घेणार, कुठल्याही व्यक्तीचं घेणार नाही. ते सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे आहे कृष्णाचं दर्शन आणि कृष्णाचं स्मरण झालं पाहिजे, हा ब्रजवासीचा उद्देश आहे. तर आपल्याला भगवंताचं स्मरण घेण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, कठीण संघर्ष करावा लागतो. 16 माळा जप करण्यासाठी 2 तासामध्ये एवढा कठीण संघर्ष करतो. तर हे ब्रजवासी तर 24 तास भगवंताचं स्मरण करतात, म्हणून ते वृंदावनामध्ये राहण्यासाठी पात्र आहेत. तर त्याच प्रकारे आपण पण 24 तास भगवंताचं स्मरण करत असो तर वृंदावनामध्ये राहण्यासाठी आपण पात्र आहोत. जर 24 तास आपण भगवंताचं स्मरण करू शकत नाही तर वृंदावनामध्ये राहण्याचा आपला अधिकार नाही. यात्रेमध्ये जा, 2-3 दिवस राहा, कथा आहे का, परत येऊन मुंबईमध्ये साधना भक्ती केली पाहिजे. तर हे साध्य आहे, भगवत साक्षात्कार अवस्था आहे, ही सर्व ब्रजवासींना प्राप्त झालेली आहे. आणि ह्यांचं जे आहे सहज प्रेम आहे, त्यांना कुठल्या प्रकारचा प्रयत्न करावा लागत नाही. सकाळी उठल्यानंतर आपोआप भगवंताचं स्मरण होतं त्यांना. जरी जप माळावर जप करत असेल, भगवंताचं स्मरण 24 तास चालू असेल. जे काय बोलतात, खातात, बोलतात, चालतात, सर्व भगवंताचं स्मरण होतं त्यांना. त्याच्याशी दुसरं काही कार्य करत ते करत नाही.
परिणाम काय आहे? सिद्ध पुरुष किंवा आध्यात्मिक दृष्ट्या पूर्ण आत्मा होतो. त्याच्यामुळे निष्कर्ष आहे हे दोन्ही अवस्था आहे त्यासाठी कुठलं कृष्ण स्मरण हे धाम याच्या जीवनासाठी आहे. साधना आणि साध्य आणि त्याचा परिणाम आहे सिद्ध पुरुष किंवा आध्यात्मिक दृष्ट्या पूर्ण आत्मा होतो. तर साधना करून साध्य साध्य प्राप्त होतो आणि अशा प्रकारे सिद्ध पुरुष होतो तो आणि आध्यात्मिक दृष्ट्या पूर्ण आत्मा होतो तो. म्हणजे पूर्ण बद्धावस्थेमध्ये कधी राहत नाही. पूर्ण त्याला साक्षात्कार होतो चांगल्या प्रकारे तो भक्त बनतो. तर भक्तिनाथ ठाकूर महाराज त्यांची एक टीका आहे गेल्या वेळेस पण आपण पाहतो सुरुवातीपासून. तर त्या टीकेमध्ये आता आपण रूप गोस्वामीने दिलेल्या सर्व उपदेशाचा सार आपण पाहिलं. काय केलं उपदेशाचा सार? आतापर्यंत चर्चा केली की 24 तास भगवंताचं नाम रूप बोलल्याबद्दल श्रवण केलं पाहिजे, वर्धामध्ये राहिलं पाहिजे, त्या भक्ताचे आश्रय करावून त्याची तिथं सेवा केली पाहिजे. तर हे 8व्या श्लोकाचं संपूर्ण भाषांतर जे आहे रूप गोस्वामीने दिलेलं ह्याचं सर्वांचं सार ते भाषांतर आहे. तर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की रूप गोस्वामीने दिलेल्या सर्व उपदेशाचं सार काय आहे? तर त्या श्लोकाचं ते भाषांतर आहे. तुम्हाला ते घ्यायचं आहे. सर्व पूर्ण नाहीये पण जे काही आहे ते लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आता आपला आपला अटेंडन्स आहे ते घेऊ. आता ती पेन आहे तुमच्याकडे. तर कुणाला भक्ताला काही प्रश्न असतील ऑनलाईन मध्ये विचारू शकता. काही प्रश्न आहेत कुणाला? समजतंय? बंद कुठं होता? हा धन्यवाद. ठीक आहे म्हणजे आवाज येत होता म्हणून तुम्हाला बोललो होतो आम्ही बस सारखे ना. पण आता आवाज येत नाही. अलका सातपुते माताजी, अंबाजी बसरगे प्रभूजी आहे तुम्ही दिसत आहात स्क्रीनवर तरी आहे हरे का कोणी? कृष्णा दंडवत प्रणाम प्रभू आहे. प्रणाम. अमृता पाध्ये माताजी आहेत का? आज संख्या कमी आहे. अमृतवाणी देवी माताजी, हरे कृष्णा प्रभु जी, दंडवत प्रणाम। अर्चना हेंडलकर माताजी, बालाजी बेलीखेडे प्रभू, हरे कृष्ण प्रभु जी। दंडवत प्रणाम। बलभद्र राम प्रभु, हरे कृष्णा प्रभु जी। भारती मिरजकर माताजी, हरे कृष्णा प्रणाम प्रभु जी। दीपिका शेट्टी माताजी, गायत्री कुलकर्णी माताजी, जयंत कुलकर्णी प्रभू हरे कृष्णा प्रभु जी। आहेत का? गायत्री माताजी पण आहेत. माताजी पण आहेत। हरे कृष्ण। हा धन्यवाद. ज्योत्स्ना पांडा माताजी आहे का? हरे माताजी कृष्ण ज्योत्स्ना पांडा माताजी, हरे कृष्ण प्रभु जी, प्रणाम कर। केशव गोविंद प्रभू, ललित गौर प्रभू, हरे कृष्णा आहेत का ललित गौर प्रभू? मनीष पाध्ये प्रभुजी, मारुती आसबे प्रभुजी, मेघना आसबे माताजी प्रभुजी तुम्ही दीक्षा झालेली आहे ना? माताजी झाली ना? तुमची झाली आहे. हा तुमचं दीक्षाचं नाव टाकायला पाहिजे आम्ही इथं. तुमचं कर्मी नाव टाकलंय मी त्यामध्ये. मुरली आवाज मनोहर मार्गाने प्रभू, नाही चालेल. हाँ हरे कृष्ण प्रभु जी। नरसिंह दर्जी प्रभू, ओम तळेकर प्रभुजी, रघुकुल प्रभू, राम मोहन प्रभू, हरे कृष्णा दंडवत प्रणाम। रुक्मिणी कृपा देवी माताजी आहेत का? माताजी रुक्मिणी कृपा देवी माताजी, आहेत प्रभु जी, ते जॉईन झालेले आहे। अच्छा. आहे रुपेश पाध्ये प्रभूजी। प्रभू, हा प्रभूजी आहे रुक्मिणी कृपा। आता मध्ये रुपेश पाध्ये प्रभुजी, पाध्ये फॅमिली नाही. ऋतुजा पाध्ये माताजी, शैला काटकर माताजी,
शीतल भोयटे माताजी आहेत का? शीतल भोयटे माताजी, सिद्धी कदम माताजी, हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. कोण? शीतल भोयटे का? सिद्धी सिद्धी कदम कृष्ण प्रभुजी. प्रभुजी. सिद्धी कदम, सिद्धी कदम. श्रीकांत कदम, हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. सुजाता गुरु माताजी, हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. सुंदरी कालिंदी माताजी, सुरेखा खारगे माताजी, हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. सुरेश गिजे प्रभू आहेत का? हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे सुषमा कृष्ण बेलखेडे प्रभुजी. माताजी, सुषमा अबसेंट आहेत बेलखेडे. प्रभूजी. हा, अबसेंट आहेत. अबसेंट आहेत. सतीश स्वाती सुनील पाटील माताजी आहेत का? तरणी गौरी माताजी, हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. टिया पाठक माताजी, हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. उज्ज्वला भक्ती माताजी, विद्या धर्माधिकारी माताजी, साधना भक्ती माताजी, विद्या खांबेकर माताजी, हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. माधुरी राधिका माताजी आणि गुरुनाथ लाड प्रभू. धन्यवाद. हरे कृष्णा. उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं. ठीक आहे मग. हरे कृष्ण प्रभुजी. बोला, कोण बोलतोय आपण? दीपिका शेट्टी सर. प्रभुजी मी माझं म्यूट ठेवलेलं होतं. हा, ठीक आहे, ठीक आहे. केलं, तुम्ही प्रेझेंट केलं मी. हा हा थँक्यू प्रभुजी. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. तर भक्तिनाथ ठाकूराच्या मते भक्तीच्या सर्व विषयांचा उपदेशाचं सार काय आहे? भक्तीच्या सर्व उपदेशाचं सार काय आहे? तर हे भक्तिनाथ ठाकूरांच्या महाराजांच्या मते आहे की भक्तीच्या सर्व विषयांचा उपदेश सार, सर्व विषय आहेत भक्तीचे, सर्व आणि उपदेश आहे, त्याचा सर्वाचा सार काय आहे? तर हे सांगतात, ज्याच्या ठाई अद्याप कृष्ण भावनाची रुची उत्पन्न झालेली नाही, त्याने सर्व भौतिक कामनाचा त्याग करावा. कृष्ण भावनामृताची रुची जी आहे उत्पन्न झालेली नाही, कोणामध्ये पण रुची निर्माण झाली नाही, की स्वतः उठत बसल्या बसल्या भगवंताचं नाव स्मरण होतंय, मनामध्ये काय होतं असं नाही, कोणामध्ये रुची निर्माण झाली नाही, तर त्यांसाठी काय, सर्व भौतिक कामनाचा त्याग करावा. सर्व धर्मांप्रती मामेकन शरणवत. तर त्या लोकांनी काय केलं पाहिजे? भगवंताची शरणागती घेतली पाहिजे, भक्ती केली पाहिजे, आणि भौतिक जे कार्य आहे त्याचा त्याग केला पाहिजे, फक्त आध्यात्मिक कार्य जीवनामध्ये आत्मसात केलं पाहिजे. कृष्णाचे नाम रूप गुणला इत्यादीचे कीर्तन स्मरण या प्रकारच्या भक्तिविषयक सिद्धांताचे पालन करून मनाला प्रशिक्षण द्यावे. भौतिक कामनाचा त्याग करायचा आहे आणि काय करायचं आहे? कृष्णाचे नाम, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे हरे राम राम, हरे राम 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 हरे हरे. भगवंताचं नाम घ्यायचं आहे, भगवंताच्या रूपाचं दर्शन करायचं आहे, भगवंताच्या गुण आणि लीला आहेत, गीता भागवत याचं अध्ययन करायचं आहे, कीर्तन करायचं आहे. कीर्तन म्हणजे काय? भगवंताच्या गुणांचं वर्णन करायचं आहे कीर्तन, आणि स्मरण करायचे आहे, जे आपण ऐकतो किंवा जे आपण एक वाचन करतो त्याचं काय केलं आपल्याला स्मरण करायचं. अशा भक्तिपूर्वक प्रकारच्या भक्तिवर्धक सिद्धांताचे पालन करून मनाला प्रशिक्षण द्यावे. तर मनाला प्रशिक्षण द्यायचं आपण पहिलं पण चर्चा करत होतो. अरे भक्तिनाथ ठाकूर महाराज यांची अनुवृत्ती टीका आहे, त्या टीकेमध्ये परत लिहितात की अशा प्रकारे मनाला प्रशिक्षण दिलं पाहिजे. वृंदावनात निवास करून एका कुशल भक्ताच्या मार्गाने कृष्ण नाम यश लीला गुणाचे स्मरण करीत आपला काळ व्यतीत करावा. वृंदावनामध्ये निवास करून काय केलं पाहिजे? एका कुशल भक्ताच्या, एकदम निपुण भक्त आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहिलं पाहिजे, आणि त्या ठिकाणी राहून कृष्ण नाम यश लीला गुणांचे स्मरण करीत आपला काळ व्यतीत, नाम रूप गुणलीलाचंच काय केलं पाहिजे? मनाला नाम रूप गुणलीलामध्ये लावलं पाहिजे. असे कार्य केल्याने कृष्णाप्रती रुची उत्पन्न होते. म्हणलेलं आहे, ज्याच्यामध्ये रुची निर्माण नाहीये
कृष्ण भावनेमध्ये रुची नाहीये. कृष्णाचा नाम रूप म्हणजे नाम घेताना झोप येते, फक्त प्रसाद घेताना आनंद होतो. बाकीच्या गोष्टीमध्ये रुची नाहीये. पुस्तक वाचताना झोप येते, कथा घेताना झोप येते, रुची नाही. इकडे ऐकतो आहे दुसऱ्या कानाने सोडून जातो. तर त्या लोकांनी हे संपूर्ण कार्य केलं पाहिजे. असे कार्य केल्याने कृष्णापती रुची निर्माण होते. म्हणून समस्या आहे, रुची नाही आपल्याला, रुची प्राप्त करायची आहे. तर काय केलं पाहिजे? भगवंताच्या नाम रूप लीलापद आपल्याला श्रवण करायचं. तर असे कार्य केल्याने कृष्णापती रुची निर्माण होते. तर स्मरण विधीचे विविध स्तर आहेत. पहिला होता भक्तिनाथ ठाकूरांच्या मते की भक्तीच्या सर्व विषयांचा उपदेश सार, हे आपण पाहिलं. आता दुसरा आहे, दुसऱ्या भागामध्ये स्मरण विधीचे विविध स्तर आहेत. त्याच्यामध्ये स्मरण दशा आहे, वरण दशा आहे, स्मृती, धारणा, स्मरण, अशा प्रकार अनेक प्रकारचे स्तर आहेत. तर हे विधीचे स्तर आहेत की म्हणजे भगवंताचं स्मरण करायचे, त्याचे पण वेगवेगळे स्तर आहेत. स्मरण विधीचे वेगवेगळे स्तर आहेत. तर एक आहे श्रवण दशा. नवदीक्षित अवस्थेमध्ये सदैव कृष्ण कथा श्रवण करावे. नवदीक्षित म्हणजे म्हणजे दीक्षा झालेली आहे किंवा दीक्षा होणार आहे, आता आता भक्तीमध्ये आले, नवदीक्षित मध्ये आता आता भक्तीमध्ये आले आहेत, त्या लोकांनी काय केलं पाहिजे? सदैव कृष्ण कथा श्रवण करावे, नेहमी कथा ऐकायला पाहिजे. नष्टप्रायश बदलशी नित्य भागवत, रोज भागवत कथा ऐकायला पाहिजे. कथा ऐका किंवा कथेचं वाचन करा, श्रवण किंवा वाचन केलं पाहिजे, नेहमी श्रवण केलं पाहिजे. मला श्रवण दशा म्हटलेला आहे. दुसरा आहे वरण दशा. श्रवण दशा काय आहे? 9 दिवस अवस्थेमध्ये सदैव कृष्ण कथा श्रवण करणे म्हणजे श्रवण दशा आहे. एकच त्याचं कार्य असतं, फक्त ऐकत राहणे. वरण दशा आहे, स्वीकृतीचा स्तर आहे. याची प्राप्ती करण्यासाठी सदैव कृष्णाचे नाम रूप गुणलीला श्रवणामध्ये आसक्त होणे. वरण दशा म्हणजे नेहमी भगवंता श्रवण करायचं आहे आणि याची प्राप्ती करण्यासाठी सदैव काय करायचं? नाम रूप गुणलीला श्रवणामध्ये आसक्त व्हायचं आहे. वरण दशामध्ये आसक्त आहे, पहिलं फक्त श्रवण करायचं आहे. दुसरं वरण दशामध्ये त्या गोष्टीमध्ये आसक्त व्हायचं आहे. कुठल्या? नाम रूप गुण लीलाबद्दल नेहमी आसक्त व्हायला पाहिजे. म्हणजे किती जास्त प्रकारे भगवंताचा मी जास्त नाम घेऊ, भगवंताचं किती जास्त दर्शन घेऊ शकतो, भगवंताच्या गुणाबद्दल श्रवण करू शकतो किंवा लीलाबद्दल ऐकू शकतो किंवा दुसऱ्याला सांगू शकतो. अशा प्रकारे श्रवणामध्ये नाम रूप गुलीला श्रवणामध्ये आसक्त होणे. हा बोला गिजे प्रभूजी, काय प्रश्न आहे तुमचा? हरे कृष्णा, आवाज येत नाही तुमचा क्लिअर, बोला. ये प्रश्न नाही आहे प्रभू. नाही ना, ठीक आहे. नाही. तर हे श्रवण दशा आहे. दुसरी आहे वरण दशा. तिसरा आहे स्मरणावस्था. या भावावर, या स्थितीत भावविभोर होऊन कीर्तन करण्यास समर्थ होतो. प्रगत कृष्ण स्मरणाची 5 कर्मिक अंगे आहेत. या स्मरणावस्थेमध्ये भावावर होऊन कीर्तन करण्यास समर्थ होतो स्मरणावस्थेमध्ये. तर पहिला आपण श्रवण दशा आहे, वरण दशा आणि तिसरी स्मरणावस्था. तर 3 अवस्था आहेत. त्याच्यामध्ये स्मरण विधीचे किती स्तर आहेत? तर 3 स्तर आहेत, श्रवण, वरण दशा आणि स्मरणावस्था. स्मरणावस्थेमध्ये लोक भावाविरून कीर्तन करण्यास समर्थ होतो. त्याविषयी कीर्तनाविषयी दुसरं त्याला काही स्मरत नाही, ही स्मरणावस्था आहे. प्रगत भक्ता कृष्ण भक्त स्मरणाचे 5 कर्मिक अंगे आहेत. स्मरणावस्थेचे 5 कर्मिक अंगे आहेत. तर स्मरणावस्थेमध्ये केवळ भगवंताचे कीर्तन करण्यास समर्थ असतो. बाकी त्यांना कथा ऐकायची नाही, गुण लीलाबद्दल काही करायचं नाही, फक्त कीर्तन करतो, 24 तास नृत्य करतो वेड्यासारखा, अशा प्रकारे. तर ही स्मरणावस्था आहे. म्हणून ह्या प्रगत भक्तामध्ये ही अवस्था प्रकट होते. तर म्हणून या प्रगत कृष्ण स्मरणाचे 5 कर्मिक अंगे आहेत. कृष्ण स्मरण ज्यांना हे प्रकार अवस्था प्राप्त झालेली आहे, स्मरणावस्था, त्याचे 5 कर्मिक अंगे आहेत. पहिलं अंग आहे स्मृती. प्रारंभी कृष्ण स्मरण मधून खंडित होते.
पहिल्यांदा सुरुवातीला कृष्ण स्मरण आहे मधून मधून खंडित होते. 24 तास कृष्ण स्मरण होत नाही. कधी स्मरण होतं, कधी विस्मरण होतं, कधी स्मरण होतं, कधी विस्मरण होतं, मधून मधून खंडित होते. तर ही पहिली अवस्था आहे स्मृती अवस्था. दुसरी अवस्था ध्याना, नंतर स्मरण अखंडित चालू राहते. नंतर स्मरण जे आहे धारणा आहे, धारणा अवस्था आहे. स्मरण अखंडित चालू राहतो. सुरुवातीला खंड पडतो, पण जो प्रयत्न करत राहतो रोज रोज करत असल्याने नंतर तो स्मरण अखंड चालू राहतो. अखंड हरिनाम सप्ताह होतो ना, कधी बंद होत नाही. तर त्याच प्रकारे नेहमी तो भगवंताचं 24 तास स्मरण करत राहतो. भगवंताला कधीही विसरत नाही. म्हणून सर्व शास्त्र सांगतात की भगवंताचं नेहमी स्मरण करायचं आहे, भगवंताला कधीही विसरायचं नाही. तरी ध्यान अवस्था आहे, नेहमी भगवंताचं अखंड स्मरण चालू असतं. तिसरा आहे ध्यान, नंतर स्मरण अखंड केंद्रित होते. तर जरी आपण म्हटलं तरी तिन्ही एकच नाही, एक नाही, वेगळ्या प्रकारचं. सुरुवातीचा एक खंड पडतो, दुसरा आहे धारणा अखंड चालू राहते, आणि तिसरा आहे ध्यान, नंतर स्मरण अखंड केंद्रित होते. ध्यानामुळे एकाच भगवंताचं नाम रूप बोलल्यावर एकंदरीत ध्यान केंद्रित होतं संपूर्ण अशा प्रकारे अखंड केंद्रित होते. आणि चौथा आहे अनुस्मृती. ध्यान विसरत आणि सतत होते. त्या ध्यानामध्ये काय होते, वृद्धी होते, वाढत राहतं ध्यान. असं नाही की तेवढंच येतं तेवढंच नाही, वाढतं आणि काय होतं, सतत वाढत राहते. अशा प्रकारे आनंदाबुधी वर्धनम प्रतिपदम पूर्णामर्थ स्मृत. ध्यानामध्ये काय होते, वाढत होते, विस्तरत विस्तारत विस्तर प्रकट होत सतत होतं आणि त्याच्यामध्ये विस्तार होतो. तर हे प्रगत कृष्ण स्मरणाचे 5 कर्मिक अंगे आहेत. अपेक्षा आहे तुम्हाला हे समजत असेल, सोपं आहे, पण थोडं जरा उच्च स्तरावर भावस्तरावर आहे. जो प्रगत भक्त आहे त्याची हे लक्षणं रूप गोस्वामी सांगतायत या ठिकाणी. तर आपला जो 7वा जो श्लोक होता तोपर्यंतच आपल्यासाठी भक्तीचा अध्याय हे आहे. तर पुढचं जे आहे फक्त भाव स्तरावर त्यासाठी हे वर्णन आहे. पण आज जे आपण हे चर्चा करतोय ते हे याच्यामध्ये आपण चर्चा करत होतो की 8वा आणि 9वा श्लोक जे आहे आसक्ती आणि भावाबद्दल प्रेम करतो. 9 ते 11 मध्ये भाव आणि प्रेम बद्दल आहे, आणि 8व्या मध्ये आसक्ती आहे, भगवंताबद्दल आसक्ती निर्माण करायचं. तर याच्यासाठी हे संपूर्ण पॉइंट काय समाधी, कुठले समाधीमध्ये अखंड आणि अविच्छिन्न म्हणजे काय, अविच्छिन्न पॉइंट. हा पुढे समाधी पुढे आहे, पुढे आहे समाधी येणार आहे. ठीक आहे, समाधी आहे पुढे. समाधी आहे अखंड आणि अविच्छिन्न अविस्मृती. समाधीमध्ये नेहमी अखंड 24 तास भगवंताचं स्मरण होतं. अविच्छिन्न म्हणजे त्यामध्ये खंड कधी पडत नाही, कधी म्हणजे त्याचं हे होत नाही. अशा प्रकारे कुठल्या प्रकारची बाधा निर्माण होत नाही. अविच्छिन्न, छिन्न आणि विच्छिन्न. अविच्छिन्न, छिन्न म्हणजे त्याचे 2 भाग करणे, नयनम छिन्नांती छत्राणी, अशा प्रकारे. अविच्छिन्न म्हणजे त्याचे कधी भाग होत नाही, अखंड असतो त्याच्यामध्ये एकच. अशा प्रकारे भगवंतावर नेहमी तो स्मरण करत राहतो तो. तर ही आहे समाधी. तर समाधीमध्ये जीवन समाधी, ही समाधी ती समाधी नाही. तर भक्तीमध्ये जी समाधी आहे अखंड अविच्छिन्न अनुस्मृती, म्हणजे भगवंताचे नेहमी काय करतो तो स्मृती, आणि अनुस्मृती म्हणजे स्मृतीच्या पुढचा भाग आहे, कधीही विसरत नाही भगवंताला. तर ही भगवंताचे नेहमी स्मरण करणे 24 तास, ती म्हणजे समाधी आहे भक्तासाठी. आणि ती समाधी अवस्था भक्ती केल्यामुळे मला शेवटी प्राप्त होते. आणि सर्व जीवांचा उद्देश आहे हे स्तर प्राप्त करणे आपला हरे उद्देश कृष्णा. आहे. हा विचारा माताजी. प्रभूजी, हा इथे तुम्ही दिलंय प्रभूजी, इथे दिलंय धारणा. तर त्याच्यामध्ये दिलाय की नंतर स्मरण अखंडित चालू राहते, आणि हो, ध्यान दिलाय नंतर स्मरण अखंड व केंद्रित होते. मग दोघांचा अर्थ सेमच झाला ना. नाही वेगळा आहे दुवा माताजी, दुवाचा अर्थ वेगळा आहे. अखंडित म्हणजे जे खंडित होत नाही तेच, आणि अखंड पण तेच. खंड ज्याचं खंडन होत नाही, वेगळे होत नाही. धारणा म्हणजे नंतर स्मरण अखंडित चालू राहते, हा कुठला खंड पडत नाही त्याच्यामध्ये, हा. अखंड निरंतर चालू राहते. हो. आणि ध्यान आहे नंतर स्मरण अखंड केंद्रित होते, केंद्र आहे, अच्छा, सेंटर हे. आहे, हा, म्हणजे केंद्र आहे. सतत चालू राहिल्यानंतर मग ते केंद्रित होतं. हा, तो दोन्हीचा स्तर अच्छा, वेगळा, ठीक. एक नाहीये. ओके धारणा ओके, आणि ठीक आहे. ध्यान वेगवेगळं आहे, स्मृती धारणा ध्यान अनुकृती समाधी. हो. तर हे भक्तिनाथ ठाकूर महाराजांनी दिलेले आहेत. हे 5 2 वेगवेगळे स्तर आहेत, एक स्तर नाहीये. स्मृतीपासून समाधीपर्यंत वेगवेगळे प्रकारचे स्तर आहेत. अशा प्रकारे पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी, चौथी पायरी, शेवटी असा जसं वर्गामध्ये असतो ना त्या प्रकारे
आदो श्रद्धा तथा साधू संघ भजन क्रिया अनर्थवृत्ती रुची आसक्ती निष्ठा भाव आणि प्रेम अशा प्रकारे तो स्तर जो आहे तर त्या स्तरामध्ये सांगितलेलं आहे की धारणा आहे, पहिलं स्मरण आहे, कृष्ण स्मरण खंडित होत आहे, नंतर धारणा आहे, अखंड चालू राहत आहे, प्रयत्न करत राहतो चालू राहतं, नंतर त्यानंतर ध्यान आहे, भगवंतावर ध्यान चालू होतं का अखंड केंद्रित होतो एकाच विषयावर, केवळ कृष्णच आमचे हे आहेत ध्यानाचे मूळ आहेत, बाकीचे कोण नाही आहेत, कृष्णच एक कृष्णावर पूर्ण ध्यान केंद्रित होतो. अशा प्रकारे ध्यान विस्तृत आणि सतत होते आणि अखंड अविच्छिन्न स्मृती अशा प्रकारे. तर हे पाचही जे आहेत वेगळे आहेत. तर प्रगत कृष्ण स्मरणाचे 5 क्रमिक अंगे आहेत. तर हे 5 प्रकारचे कृष्ण स्मरण होतं. तर आपण पाहिलं पाहिजे की मी कुठल्या स्तरामध्ये आहे, स्मृतीमध्ये आहे, धारणामध्ये आहे, ध्यानमध्ये आहे, अनुस्मृती आहे का समाधीमध्ये आहे असं. आणि ही समाधी जो स्तर आहे फार उच्च स्तर आहे. तर मला आपण तर साधना भक्तीमध्ये आहोत किंवा हे स्मरणतावस्थेमध्ये पण किंवा त्याच्या अगोदरची जी अवस्था आहे त्याच्यामध्ये पण आपण असू शकतो, श्रवण दशामध्ये पण असू शकतो, वरण दशामध्ये पण. श्रवण, वरण दशा, स्मरणावस्था, नंतर हे स्मरण अवस्थेचे हे 5 प्रकारचे कर्मिक आहे. प्रगत कृष्ण स्मरणाचे सर्वात प्रगत व्यक्ती आहे तर त्याची 5 कर्मिक अंग आहेत. तर आपण तर साधक आहोत, एवढी प्रगती झाली नाही, पण प्रगती झाल्यानंतर आपल्यामध्ये हे संपूर्ण जे लक्षणे आहेत दिसून येतील. ठीक आहे माताजी, हरे कृष्ण. हरी बोल. ठीक आहे, समजलं. तर प्रभाताने पुस्तकामध्ये व्यवस्थित लिहिलेलं आहे. चौथा आहे संपत्ती दशा. तर आपण पहिल्या 3 दशा पाहत होतो, श्रवण दशा, वरण दशा आणि स्मरणावस्था. आणि स्मरणावस्थेमध्ये हे आपण 5 हे 4 पाहिले, ABCDE 5 हे पाहिले, स्मृती, धारणा, ध्यान, समाधी. आता चौथी आहे संपत्ती दशा. संपत्ती दशा काय आहे? जीवनाचे परिपूर्णत्व. संपूर्ण जीवनाचे परिपूर्णत्व कशामध्ये आहे जे प्राप्त होतं त्याला संपत्ती दशा म्हटले. स्मरण दशा व समाधीच्या पूर्ण विकासानंतर, स्मरण दशा व समाधीच्या पूर्ण विकासानंतर आत्मा आपली मूळ स्वाभाविक स्थिती जाणतो. स्मरण दशा आणि समाधीच्या पूर्ण विकासानंतर, विकास झाल्यानंतर स्मरण दशामध्ये 5 धारणा आहेत. 5 धारणामध्ये त्याची समाधी अवस्था प्राप्त होते आणि समाधीमध्ये तो अखंड अविच्छिन्न अवस्था प्राप्त मिळते. भगवंताचं कधीही कधी विसरत नाही भगवंताला. आणि त्याच्यानंतर त्याला आपली मूळ स्वाभाविक स्थिती जाणतो तो. मूळ आपली सुस्थिती कोण आहो? जीवेला स्वरूप आहे कृष्णाचा तो दास. आपल्यासाठी मी कृष्णाचा दास आहे. पण ह्या स्थितीमध्ये जर तो असेल तो समजेल की मी भगवंताच्या लिलेमध्ये मी कोण आहे, चित्रक आहे, पत्रक आहे, गोप आहे, गोपी आहे, कुठल्या मंदिरी आहे, काय आहे, त्याची मूळ अवस्था ह्या स्तरीमध्ये गेल्याचं समजतो. आता जर आपण जर म्हणलं की मी चित्रक, पत्रक, गोप, गोपी बनवू शकतो तर आपली अवस्था नाही येते, सजीवृत्ती होईल. तर ही स्थिती पूर्ण केल्यानंतर तो आपली स्थिती आहे, मूळ स्वाभाविक स्थिती जाणू शकतो. तर म्हणून आता सध्या आपली स्थिती आहे, आपण भगवंताचा सेवक आहोत, भगवंताची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे किंवा भक्ती करणे ही आपली स्वाभाविक स्थिती आहे. तेव्हा तो कृष्णाचा असलेला आपला सनातन संबंध पूर्णपणे व स्पष्टपणे जाणतो. स्मृती संपत्ती दशेमध्ये जीवनाचं पूर्णत्व संपूर्ण जाणतो आणि त्याच्यानंतर समजतं त्याला की मी कृष्णाची जो असलेला माझा सनातन संबंध पूर्णपणे स्पष्टपणे जाणतो. तो मी कृष्णाचा सेवक आहे आणि कृष्णाची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. अशा प्रकारे हे संपत्ती दशेचं व्याख्या आहे. संपत्ती दशेची परिपूर्णत्व आहे. संपत्ती दशा काय आहे? तर जीव या स्थितीमधून वर येतो, स्वाभाविक स्थिती जाणतो आणि नंतर कृष्णाचा आपला संबंध पूर्णपणे स्पष्ट. सनातन, माझा आणि कृष्णाचा संबंध कसा आहे? सनातन आहे, शाश्वत आहे, अनादि काळापासून आहे. जीव भगवंताचा शाश्वत सेवक आहे. ममे वंशी जीवलोके जीवभूत सनातन आहे. मनसस्थानी इंद्रियाने प्रकृती स्थानी. जीवाचा आणि आपला भगवंताचा आणि आपला संबंध कसा आहे? सनातन आहे. पण भगवंत आनंद घेतात नेहमी, बासरी वाजवतात, लीला करतात. जीव दुःख का बघतो? कारण मन आणि इंद्रियाशी कठीण संघर्ष करतो तो. तसं एक कुठल्या यंत्राचा पार्ट आहे, भाग वेगळा जर झाला असेल तर त्याला काही मूल्य नाही, पण तोच भाग जर त्या यंत्राला जर जोडला तर त्याचं मूल्य होतं. त्याच प्रकारे आपण भगवंतापासून, आपण भगवंताचे अंश आहोत आणि पूर्णापासून आपण वेगळे झालेलो आहोत. हात जर शरीरापासून वेगळे का तर हाताला काही मूल्य आहे का? काहीच मूल्य नाही.
माशाला पाण्यामधून काढलं तर काही मासा कधी सुखी राहू शकणार नाही. तर माशाला पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो सुखी होईल. तर त्याच प्रकारे जीवाचा सनातन संबंध आहे भगवंताची सेवा करणे. भगवंता भक्त आहे पण भगवंताला विसरलेल्यामुळे तो दुःख भोगतोय. तर अशा प्रकारे या संपत्ती दशेमध्ये तो आपला संबंध भगवंताचा सांगतो की माझा भाव स्वभाव काय आहे, भगवंताची सेवा करणे. हे त्याला स्पष्टपणे समजून येते ह्या संपत्ती दशेमध्ये. चैतन्य चरितामध्ये वर्णन आहे पुढे. हे भक्तिनाथ ठाकूर महाराजांच्या टीकेबद्दल आपण चर्चा करत होतो. चैतन्य चरितामध्ये पुढे वर्णन आहे, साधना भक्तीबद्दल वर्णन आहे. साधना भक्ती चैतन्य चरितामध्ये साधना भक्तीबद्दल वर्णन आहे. साधना म्हणजे साधना करतो आपण रोज, विधिविधानाचं पालन करणे, हे कार्य करणे, 16 माळा जप करणे, 4 नियमाचं पालन करणे, भक्ताची सेवा करणे, नवविधा भक्ती करणे, संपूर्ण आपल्यासाठी साधना आहे. तर चैतन्य चरितामध्ये साधना भक्तीबद्दल वर्णन आहे. नवदीक्षित सर्व भौतिक इच्छेचा त्याग करावा. नवदीक्षित म्हणजे नवीन आता आता भक्तीमध्ये आलेला आहे, तर ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे. तर दीक्षा घेण्याच्या अगोदरच भौतिक इच्छेचा त्याग करतो तो. मांसाहार करत नाही, जुगार करत नाही, नशा व्यभिचार काहीच करत नाही आणि सर्व विधिविधानाचं पालन करतो. त्यानंतर त्याला दीक्षा दिली जाते. तर म्हणून नवदीक्षितांनी काय केलं, सर्व भौतिक इच्छेचा त्याग करावा. त्याची एकच इच्छा आहे की भगवंताची भक्ती करणे किंवा सेवा करणे. शास्त्रानुसार नियमित भक्ती करावी. तर भक्ती करायचं आहे त्यांना, भौतिक इच्छेचा त्याग करायचा आहे. तर भक्ती कसं करायचं आहे, शास्त्रानुसार करायचं आहे, नियमित भक्ती करायची आहे, दररोज करायची आहे. दररोज 16 माळा जप करायचा आहे, 4 नियमाचं पालन करायचं आहे, हे करायचं आहे. असं नाही की फक्त आठवड्यात एकदा, दररोज करायचं आहे, नियमित भक्ती करावी. परिणाम काय होईल, कृष्णाचे नाम रूप यश गुण इत्यादी वर कर्माक्रमाने आसक्त होतो. तरीही सुरुवातीला भगवंताच्या नाम रूपावर आसक्त नाहीये. तो गुरुने म्हटलेला आहे किंवा गुरुला मी सांगितलेलं आहे, वचन घेतलेलं आहे म्हणून तो करतो. सकाळी सकाळी 4 वाजता त्याला उठायची इच्छा नसते, अलाराम लावून त्यांना जबरदस्तीने उठावं लागतं मला. मी जर 4 वाजता उठलो नाही तर मला काय होईल, मी जे आश्वासन दिलेलं आहे गुरुला त्याचं पालन करत नाही, अशा प्रकारे नियमाचं उल्लंघन होईल. म्हणून जबरदस्तीने त्याला उठावं लागतं. प्रेम नाही त्याच्यामध्ये. पण अशा प्रकारे हे जर साधना भक्ती जर करत राहिला हळूहळू, तर शेवटी काय होईल, कृष्णाचे नाम रूप गुण यश आहे त्याच्या क्रमाक्रमाने तो आसक्त होतो. सुरुवातीला प्रेम नाही भगवंताच्या भक्तीबद्दल, पण ते रोज कार्य करत राहिल्यामुळे एक दिवस आपल्याला प्रेम जागृत होईल त्याबद्दल. त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, रोज भगवंताची सेवा केली पाहिजे. तर हे साधना भक्ती त्यासाठी आहे. स्वतः सुरुवातीला प्रेम नाहीये, पण आपण करत राहिलो तर शेवटी आपल्याला प्रेम निर्माण होईल. त्यासाठी आपल्याला साधना भक्ती म्हणजे विधिविधानाचं आपल्याला पालन केलं पाहिजे. दुसरं आहे राग भक्ती. तर इस्कॉनच्या भक्तासाठी राग भक्ती नाहीये. इस्कॉनच्या भक्ताला सर्व साधना भक्तीच आहे. प्रत्येकानं 4 नियमाचं पालन, 16 माळाचं विधिविधानाचं पालन करावं लागतं. पण आता राग भक्ती काय आहे, राग भक्तीबद्दल वर्णन आहे. जेव्हा एखाद्यामध्ये अशा आसक्तीचा विकास होतो तेव्हा तो विधी निषेधाचे पालन न करताही कृष्णाची सेवा करू शकतो. राग भक्तीमध्ये कृष्णाबद्दल आपोआप प्रेम आहे त्यांना, कुठली विधिविधानाचं पालन करत नाही. साधना भक्तीमध्ये विधिविधानाचं पालन करायला लागतं आपल्याला, 4 नियमाचं पालन करावं लागतं. पण ह्याच्यामध्ये ज्याला राग भक्ती प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये भगवंताबद्दल बरोबर आसक्ती निर्माण झालेली आहे. मया आसक्त मना पारता, कुठल्या प्रकारचा वेगळा प्रयत्न करावा लागत नाही त्यांना, पण आपला प्रयत्न करावा लागतो भगवंताचं नाव घेण्यासाठी. अरे एवढं कठीण संघर्ष करावा लागतो. पण या राग भक्तीमध्ये कुठल्या प्रकारचा संघर्ष नाही, आपोआप साहजिकच प्रेम आहे भगवंताचं. आपली इस्कॉनच्या भक्ता कुणा झाले राग भक्तीने प्राप्त झालेली आहे नाही. इस्कॉनचे भक्त सर्व साधना भक्तीबद्दल आहे. म्हणून प्रपादांनी आपल्याला साधना भक्ती करण्यासाठी सांगितलेलं आहे. पण कोणी म्हणाले की मला राग भक्ती प्राप्त करायची, तर त्यासाठी राग भक्ती दिलेली आहे. राग भक्ती आणि साधना भक्तीमध्ये काय अंतर आहे, मी कुठल्या स्तरावर आहे, राग भक्तीमध्ये आहे का साधना भक्तीमध्ये आहे. त्याचं शुद्ध भक्त आहे, पूर्ण स्तर उच्च प्राप्त केलेला आहे, त्याच्यासाठी राग भक्ती आहे. आपण उच्च भक्त नाहीये, आपण साधना भक्ती करतो. तर राग भक्तीची व्याख्या अशा प्रकारे, आसक्ती विकास होते, संपूर्ण 24 तास भगवंतावर आसक्त असतो, भगवंताशिवाय दुसरं काही कार्य करत नाही तो राग भक्ती आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत भगवंताचं नामस्मरण करत राहतो आणि
अशा भक्तांना विधिविधानाचे पालन न करता कृष्णाची सेवा करू शकतो. त्याला 4 नियमाचं पालन करायची आवश्यकता ऑलरेडी करतोय तो. 16 माळा जप 4 नियमाच्या पालनाची पण आवश्यकता नाही, कारण राग स्तरावर प्राप्त झालेला आहे. त्याची एकच इच्छा आहे कृष्णाला संतुष्ट करणं, म्हणून तो राग स्तरावर आहे. या अवस्थेमध्ये 5 प्रकारे वृंदावनातील पार्षदाचे अनुगमन करू शकतो. या अवस्थेमध्ये वृंदावनातील पार्षदाचे अनुगमन करू शकतो 5 प्रकारे. कुठल्याच 5 प्रकारचे शांतरस या पार्षदाचे अनुगमन 5 प्रकारे वृंदावनातील असे 5 प्रकारचे रस आहे त्याच्यामध्ये. शांत रसामध्ये शांत, दास्य, साख्य, वात्सल्य, माधुर्य 5 रस आहेत. 5 प्रमुख आहेत आणि 7 गौण 12 रस आहेत. पण भक्तीमध्ये फक्त 5 रस मध्ये भगवंताची सेवा करू शकतो. तर पहिला रस आहे शांत रस. कृष्णाची गाय, छडी, वंशी, फुलमाला व्हावीशी वाटते शांत रसामध्ये. कृष्णाची गाय, छडी म्हणजे काठी, बासरी, फुलमाला त्याला व्हावीशी वाटते. तर हे काय आहे शांत रसामध्ये. भगवंताचे भक्त आहेत ना, शांत रसामध्ये भगवंताची सेवा करतात. गाय शांत रसामध्ये आहे. छडी, वंशी, फुलमाळा, यमुना नदी भगवंताची शांत रसामध्ये सेवा करतात. दुसरा आहे दास्य रसामध्ये चित्रक, पत्रक, रक्तक या दासांचे अनुगमन करणे. दास्य रस आहे चित्रक, पत्रक, रक्त या दासांचे अनुगमन करणे. कधी वाटलं की ह्या दासांचं मला काय करायचं आहे, ज्या प्रकारे यांनी कृष्णाची सेवा केलेली आहे तर त्याच प्रकारे काय करायचं आहे, मला त्यांची सेवा करायची, कृष्णाची सेवा. तुम्हाला नाही की मीच त्यांना बाजूला करून मीच भक्ती करतो. त्यावेळेस जे चित्रक पत्रके भगवंताचे गोल होते, कृष्णाला करायची काय स्पर्धा लागायची पकडण्यासाठी. एक गोल की मी कृष्णाला पकडणार, तो मला दुसरा मला पकडणार, त्यामध्ये स्पर्धा व्हायची. पण ती स्पर्धा कशी या प्रकारे आध्यात्मिक, आणि त्यामुळे त्या स्पर्धेमुळे कृष्णाला आनंद व्हायचा अशा प्रकारे. तर हे म्हणून कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी ते हे कार्य करायचे. त्याच प्रकारे दास्य रसामध्ये ह्या चित्रक पत्रक दासांचं अनुगमन करणे. तर तो जो ज्यावेळेस भाव येईल तर तो दास्य रसामध्ये आहे. नंतर साख्य रसामध्ये आहे बलदेव, सुदाम यासारख्या मित्र बनणे. ज्यावेळेस हे बलदेव, सुदाम भगवंताचे मित्र बनले तर त्या प्रकारे तुमची इच्छा होईल की मला पण भगवंताचा मित्र बनायचा आहे. तर हे कधी होईल, जेव्हा पार्षदाचे 5 प्रकारे वर्णन पार्षद आपण अनुगमन करू शकतो. भक्तीचा स्तर उच्च झाला, आपण रागानुगा भक्ती म्हणजे प्राप्त केली तर हे आपल्याला प्राप्त. हे संपूर्ण रागानुगा भक्ती म्हणजे स्तर आहे संपूर्ण. शांत, दास्य, साख्य, रसवास. नंतर वात्सल्य रस आहे नंद यशोदाप्रमाणे बनणे. कुणाला कृष्णाचा माता पिता बनणं एवढं सोपं गोष्टी आहे. तर ज्यावेळेस देवकी आणि वसुदेव कृष्णाची माता, कृष्ण माझे पुत्र व्हावे म्हणून किती तपस्या केली होती त्यांनी, किती हजारो वर्ष झाडाचे सुकलेले पाने खाऊन तपस्या केली होती, कृष्ण माझे पुत्र बनावे. मग कृष्णाचे माता पिता बनणे एवढी साधी गोष्ट आहे. तर म्हणून हे वात्सल्य रस नंद यशोदाप्रमाणे बनणे, तर हे संपूर्ण रागानुग भक्तीमध्ये आहे, साधना भक्तीमध्ये नाही. माधुर्य रसामध्ये श्रीमती राधाराणी, ललितासारख्या सखी अथवा मंजिरी बनणे. कोण राधाराणी सखी मंजिरी बनवू शकतो, त्याचा अनुकर आपण करू शकतो. हे माधुर्य रस आहे. हे संपूर्ण रागानुग जे भक्त आहेत अशा प्रकारे त्यांची प्रगती झालेली आहे. तर त्या रसामध्ये हे इच्छा करतात की भगवंताची अशा प्रकारे आम्ही सेवा करू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. तर हे आपण अशा प्रकारे जो 8वा श्लोक जे आहे, तर नाम चरितादि सुकृती नानो स्मृतो क्रमेण रसनामय नियोज तिष्ठन वृजय साधू गणानुगामी कालम नियत किल सारे. सर्व उपदेशाचे सार तरी आपलं पुढे समजलं तर ह्या सर्व उपदेशाचे सार आपण जी चर्चा केली. मनुष्याने आपला सर्व वेळ, दिवसाचे 24 तास भगवंताचे दिव्य नाम, गुण, लीला यांचे सुंदर रीतीने कीर्तन स्मरण करण्यामध्ये उपयोगात आणावा. आणि असे करताना आपल्या जीवेला आणि मनाला कर्माप्रमाणे कार्यान्वित करावे. अशा प्रकारे त्याने व्रज किंवा गोलोक वृंदावनात निवास करावा आणि भक्ताच्या मार्गाने श्रीकृष्णाची सेवा करावी. आणि त्याने भगवंताच्या प्रिय भक्ताच्या चरणचिन्हाचे अनुकरण करावे, कारण ते भगवंताच्या भक्तिमय सेवेत सर्वतोभावे रममान झालेले. तर अशा प्रकारे रूप गोस्वामी आपल्याला उपदेश देतात की कशा प्रकारे भगवंताच्या नाम, रूप, गुणलीलाबद्दल आपल्याला रुची निर्माण केली पाहिजे. आणि हे रुची निर्माण झाल्यानंतरच आपण वृंदावनामध्ये जाऊ शकतो. वृंदावनामध्ये गेल्यानंतर काय करायचं, कुणाला आश्रयाखाली राहायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन काय करायचं आहे, आणि त्याच्यानंतर मग राग भक्ती आणि साधना भक्ती काय आहे त्याच्याबद्दल हे वर्णन रूप गोस्वामी या ठिकाणी केलेलं आहे.
तर रूप गोस्वामी आपल्याला हळूहळू राधाकुंडच्या तटावर आपल्याला घेऊन जाणार आहे. राधाकुंडच्या अगोदर तटावर जाण्याच्या पूर्वी त्याच्यामध्ये स्नान करायचं, त्याच्या अगोदर पूर्वी काय काय करायचं आपल्याला, तर हे सर्व स्टेप बाय स्टेप आम्हाला सांगत आहेत. तर आता पुढचा श्लोक आहे राधा हा साधना भक्ती आणि राजभक्तीमध्ये काय फरक आहे पुन्हा एकदा सांगतो. साधना भक्तीमध्ये विधिविधानाचं पालन करणे जबरदस्तीने करतोय, मला कोणतं सांगितलेलं आहे एक म्हणून करतोय पालन, प्रेम नाही त्याच्यामध्ये, स्वाभाविक प्रेम नाहीये, पण आपण करतोय जबरदस्तीने करतोय, गुरुचा आदेश आहे, शास्त्राला म्हणून करतोय. पण राग भक्तीमध्ये आपोआप आहे, सहज प्रेम आहे. सर्व उठल्यानंतर आपोआप, सकाळी उठण्यासाठी अलार्म लावायची गरज नाही, आपोआप उठल्यानंतर आंघोळ लगेच हातामध्ये 24 तास जप चालू असते. बाकी कुठले कार्य नाही आपण. मग इस्कॉनचे भक्त राग भक्तीमध्ये आहेत का? साधना भक्ती करू शकतो आपण. आपल्यासाठी साधना भक्ती विधिविधानाचं पालन करायचं आहे, साधना करायचं आपण, त्याच्याने शुद्धीकरण होईल हळूहळू. नंतर मग जो स्तर आहे पुढचा प्राप्त होऊ शकतो आपण. चित्रात पत्रात रक्तात लिहित आहे हे भगवंताचे पार्षद आहे संपूर्ण हे त्यांचे नाव आहे. हा त्याचे चित्रपत्रक हे सर्व त्यांचे नाव आहे संपूर्ण. आणखी कुणाला प्रश्न आहे ऑनलाईन मध्ये? जे आपण चर्चा केली श्लोक क्रमांक 8 बद्दल, आता श्लोक क्रमांक 9 आज घेणार आहोत. नंतर 10 आणि 11 पुढच्या वेळेस 8 तारखेला होतील. कुणाला आहे प्रश्न ऑनलाईन मध्ये, शंका समाधान माताजी मध्ये? नाही आपला प्रभूजी. mic- नाही, नाही प्रभू. ज्यांना कोणाला असेल ते विचारू शकता. चॅट मध्ये कोण आहे? नाही प्रभूजी. तर समजलं सर्वांना 8व्या श्लोकामध्ये रूप गोस्वामी काय म्हणतात? मनाला प्रशिक्षण द्यायचं आहे, अशा प्रकारे भगवंताचे नाम रूप गुणलीलाचं श्रवण करायचं आहे. नंतर हळूहळू वृंदावनला जायचं आहे, वृंदावनमध्ये राहून भक्ताच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला भक्ती करायचं आहे. तर एवढे आपण हे चर्चा केली. आजचा श्लोक क्रमांक आहे आता 9. श्लोक क्रमांक 9. वैकुंठा जनितो वरा मधुपुरी तत्रापि रासोत्सवादम्. म्हणा पाठी जनितो वरा मधुपुरी तत्रापि रासो प्रवाद. वृंदारण्यमुदार पानीरमना तत्रापि गोवर्धनम्. वृंदारणानुदार पाणी रमणात त्रापी गोवर्धनम्. कुंडमय कुंडमिहापि गोकुलपते प्रेमामृताप्तवान्. राधाकुंड विहापी गोकुलपते प्रेमामृतापलावनात्. कुर्यादस्य विराजितो गिरितटे सेवा विवेकेन क. कुर्यातस्य विराजतो गिरितटे सेवां विवेकिनकः. वैकुंठात, वैकुंठापेक्षा जनित जन्म घेतल्यामुळे वरा श्रेष्ठ मधुपुरी मथुरा नामक दिव्य नगरी तत्रापि त्यापेक्षा श्रेष्ठ रास उत्सवात रासलीला केल्यामुळे वृंदावरण्यम वृंदावनाचे अरण्य उदार पाणी भगवान श्रीकृष्णाच्या रमणात भगवान श्रीकृष्णाच्या रमणात विविध प्रेमलीलामुळे तत्रापि यापेक्षा श्रेष्ठ गोवर्धन पर्वत राधाकुंड नावाचे ठिकाण यह अपि यापेक्षा श्रेष्ठ गोकुलपते गोकुळाचे पती श्रीकृष्ण प्रेमामृत दिव्य प्रेमाचा अमृताचा आपलवानात पूर्ण आल्यामुळे कुर्यात करीत असत असे या स्थळांची राधाकुंडाची विराजत स्थित असलेल्या गिरीतटे गोवर्धनाच्या गिरीच्या पायथ्याशी सेवा विवेकी बुद्धिमान नाही कोण. भाषांतर आहेत माताजी वाचू शकता ऑनलाईन मध्ये. उज्ज्वला भक्ती माताजी वाचू शकता भाषांतर श्लोक क्रमांक 9चं भाषांतर. हरे कृष्णा हरी बोल. भाषांतर. मथुरा नामक पवित्र नगरी वैकुंठापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण तिथे भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला होता. मथुरा नगरीपेक्षा वृंदावनाचे दिव्य अरण्य श्रेष्ठ आहे,
कारण श्रीकृष्णाने तिथे रासलीला केली होती आणि वृंदावनापेक्षा गोवर्धन पर्वत श्रेष्ठ आहे. कारण श्रीकृष्णाने आपल्या दिव्य हाताने तो वर उचलला होता व त्या ठिकाणी त्यांनी अनेक प्रेम लीला रचल्या होत्या. या सर्वपेक्षाही श्री राधाकृष्ण श्रेष्ठ आहे. कारण ते ठिकाण गोकुलपती श्रीकृष्णाच्या प्रेमामृताने तुडुंब भरून गेले आहे. मग असा कोणता बुद्धिमान मनुष्य आहे जो गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी स्थित असलेल्या या दिव्य राधाकुंडाची सेवा करणार नाही. धन्यवाद माताजी. तर या ठिकाणी अरे संपूर्ण हे बोल. स्तर सांगितलं की राधाकुंडाची महिमा, राधाकुंड का श्रेष्ठ आहे त्याबद्दल वर्णन आहे की राधाकुंड कृष्णाला का प्रिय आहे, तर याची महिमा आहे. आपण आता चर्चा करणार आहोत राधाकुंडाची महिमा. आध्यात्मिक लोकांची श्रेणी सांगितलेली आहे पूर्ण वैकुंठापासून राधाकुंडापर्यंत. तर वैकुंठ आहे पवित्र आध्यात्मिक लोक आहे वैकुंठ. तर त्याच्या पुढे त्या पुढे पण गोलोक वृंदावन आहे, पण या वृंदावनाची सुरुवात केली आणि गोलोक वृंदावनातच प्रतिकृती भूम वृंदावन या ठिकाणी आहे. तर वैकुंठामध्ये पवित्र आध्यात्मिक लोक आहे सर्वात उच्च. त्याच्यानंतर वैकुंठापेक्षा पण श्रेष्ठ आहे मथुरा. वैकुंठापेक्षा पण त्या ठिकाणी विष्णू किंवा लक्ष्मीनारायण राहतात, तर त्यापेक्षा पण मथुरा श्रेष्ठ आहे. कारण स्वतः भगवान श्रीकृष्णाने कुठे जन्म घेतला? मथुरा वृंदावनमध्ये, मथुरामध्ये ना. मथुरामध्ये कंसाच्या कारागृहामध्ये भगवंतांनी 5 वर्षापूर्वी जन्म घेतला. किती प्रकारे चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले भगवंत. मथुरेमध्ये भगवंत प्रकट झाले कंसाच्या कारागृहामध्ये. तिसरं आहे भगवंत वृंदावनमध्ये, मथुरेमध्ये जन्मले, नंतर त्यांनी लीला कुठे केल्या? वृंदावनमध्ये, गोकुळमध्ये लीला केल्या. वृंदावन. तर म्हणून वैकुंठापेक्षा मथुरा श्रेष्ठ आहे. कृष्ण त्या ठिकाणी अवतरित झाले. नंतर मथुरेपेक्षा वृंदावन श्रेष्ठ आहे. का? कृष्णाने रास लीला, दिव्य लीला, रास कृष्ण रास दिव्य लीला दिव्यवन, भगवंतानी काय केल्या तिथं? लीला केल्या, रास लीला केल्या, अनेक लीला केल्या भगवंतानी. सुंदर अशा 12 वनामध्ये भगवंतानी सुंदर लीला केल्या. आणि ते संपूर्ण वनाचं पण तुम्हाला वर्णन आम्ही दाखवणार आहे पुढे नंतर, वन किती आहे त्याच्या प्रकारे. तर भगवंतानी सुंदर अशा लीला केल्या, रास लीला केल्या, आणि दिव्य असे 12 वन आहेत. म्हणून मथुरेपेक्षा वृंदावन श्रेष्ठ आहे. नंतर गोवर्धन, वृंदावनपेक्षा गोवर्धन श्रेष्ठ आहे. कृष्णाने हाताने उचलला त्याने गोवर्धन पर्वत. किती दिवस? 7 रात्र आणि 7 रात्र, वयाच्या 7व्या वर्षी. जर कोणी म्हणाले की मी पण भगवंत आहे, तर त्यांना सांगा तुम्ही 1 किलोचा दगड उचलून दाखवा 5 मिनिटासाठी. लोक कृष्णाचं अनुकरण करतात, रासलीला करतात, पण त्यांना रासलीला करण्यावर गोवर्धन पर्वत उचलला सांगा त्यांना. कृष्णाने हाताने गोवर्धन पर्वत उचलला 7 दिवसाला. आणि विविध प्रेमय लीला स्थळ आहे त्या ठिकाणी. गोवर्धन फार सुंदर लीला स्थळ आहे. कशा प्रकारे भगवंत आतापर्यंत गाय, वासळे, छडी, त्यांच्या पायाचे खुर आहे संपूर्ण. बलरामच्या मुकुटाचं चिन्ह आहे अशा प्रकारे. डोका दावाची पण अशा प्रकारे पूर्ण असं सुंदर अशा लीला असलेली गोवर्धन पर्वत आहेत. गोवर्धनच्या पायथ्याशी पण आहेत, पण भगवंताचे भक्त जे आहेत गोवर्धन पर्वतावर जात नाहीत. कारण भगवंत स्वतः गोवर्धन म्हणजे भगवंत आहे स्वतः गोवर्धन म्हणजे. म्हणून आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही, किंवा चापडीत चपडी पाय ठेवू शकत नाही. आणि शेवटचा आहे राधाकुंड, सर्वात श्रेष्ठ आहे. गोकुलपतीच्या प्रेमामृताने तुंडून भरले आहे. गोकुलपती म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्यांच्या प्रेमामृताने तुंडून भरलेला आहे. कारण राधाराणी कृष्णाला प्रिय आहे. आणि हे राधाराणीचं कुंड कुणाला प्रिय आहे? राधाराणी स्वतः बनवलेलं आहे कुंड. हे राधाराणीचं कुंड कृष्णाला प्रिय आहे. म्हणून काय आहे? राधाराणी कृष्णाला प्रिय आहे, म्हणून राधाराणीचं जे कुंड आहे कृष्णाला प्रिय आहे पूर्ण अशा प्रकारे. म्हणून या ठिकाणी वर्णन आहे की राधा कुंड मेहपाय गोकुलपती प्रेमात्मा. अशा प्रकारे गोकुलपतीच्या प्रेमामृताने तुंडम भरून आलेले राधा कृष्णाच्या प्रेम लीलाने संपूर्ण राधाकुंड जे आहे प्रेमाने भरून वाहत आहे. म्हणून हे काय आहे? सर्वात श्रेष्ठ आहे. या ठिकाणी राधाकृष्णाच्या सुंदर अशा लीला या ठिकाणी झालेल्या आहेत. तर बुद्धिमान व्यक्ती आहे कोण आहे? गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी स्थित राधाकुंडाची सेवा करू इच्छितो. बुद्धिमान व्यक्ती काय आहे? या गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी स्थित राहून राधाकुंडाची सेवा करू इच्छितो. तर पुढे प्रत्येकाचं विस्तारात वर्णन दिले. वैकुंठ जगत काय आहे, मथुरा मंडल काय, अशा प्रकारे सर्वांचं वर्णन दिल्याने शेवटी आहे राधाकुंड जे आहे कसं प्राकट्य झालं, तर हे आपण शेवटी त्याची कथा आपण चर्चा करू.
तर जो बुद्धिमान व्यक्ती आहे तर तो काय करेल, वैकुंठात जायचं नाही, मला मथुरेला जायचं नाही, वृंदावनात नाही, गोवर्धन नाही, तर तो राधाकुंडाच्या स्थित राहून राधाकुंडाची सेवा करू इच्छितो. त्या ठिकाणी राधाकुंडाची राहून सेवा करू इच्छितो. तर नाम जप तो करणार आहे, राधाकुंडाची सेवा करायची इच्छा आहे त्याची त्या ठिकाणी, दुसरी काही इच्छा नाही. हा बुद्धिमान व्यक्तीचं हे स्तर आहे. लक्षात. पहिला आहे वैकुंठ, आध्यात्मिक जगत आहे वैकुंठ. भगवंत लक्ष्मीनारायण किंवा अनेक प्रकारचे वैष्णव त्या ठिकाणी राहतात. आणि भगवंताचे जे विस्तारित रूप जे आहेत, महाविष्णू, गर्भधर, श्रीविष्णू अशा प्रकारे ह्या ठिकाणी जे पहाटेच्या आठमध्ये त्या प्रकारे तसं एक भगवंत वैकुंठ स्थान आहे. त्या ठिकाणी विष्णू त्या ठिकाणी राहतात. भगवंताच्या संपूर्ण सृष्टीच्या 3/4 इतकं पसरलेले आहे. वैकुंठ जगत आहे भगवंताच्या संपूर्ण सृष्टीच्या 3/4. 3/4 आहे वैकुंठ लोक. म्हणजे 100 मधले किती, 75% वैकुंठ लोक आहे अशा प्रकारे. आणि 1/4 जे आहे फक्त भौतिक जगत आहे संपूर्ण. एवढं मोठं भगवंताचं हे धाम आहे वैकुंठ लोक. सर्वाधिक उच्च क्षेत्र आहे आणि या भौतिक जगापेक्षा श्रेष्ठ आहे वैकुंठ. तर वैकुंठाचे उपाय या ठिकाणी गोलोक वृंदाला पण देऊ शकतो आपण, आणि सर्वसामान्य लोकांसाठी म्हणून या ठिकाणी वैकुंठ बनलेला आहे. पण भगवंताच्या भक्तांना माहिती आहे की गोलोक वृंदावन सर्वात श्रेष्ठ आहे. तर वैकुंठाच्या ठिकाणी भक्त गोलोक वृंदाला पण देऊ शकतात अशा प्रकारे. सर्वात उच्च क्षेत्र आहे, या भौतिक जगापेक्षा श्रेष्ठ आहे. तर दुसरं आहे मथुरा मंडल. या भौतिक जगतात असूनही वैकुंठापेक्षा श्रेष्ठ आहे. मथुरा मंडल उत्तर प्रदेशामध्ये हे मथुरा मंडल आहे. या भौतिक जगत आहे पण ते वैकुंठापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण काय झाले, अवतरित झाले. भगवंतांनी त्या ठिकाणी जन्म घेतला. का? तिथे साक्षात भगवान स्वयं प्रकट झाले. मथुरा नगरी का प्रसिद्ध आहे, वैकुंठापेक्षा का श्रेष्ठ आहे? साक्षात भगवंत त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. तर हे वृंदावनातील 12 वन आहे त्या ठिकाणी आपल्या माहितीसाठी. मधुवन आहे, तालवन आहे, कुमुदवन, बहुलवन, कामेवन आणि खादिरवन. आणि नंतर वृंदावन, भद्रवन, बिलवन, रोहन, भांडीरवन आणि महावन. अशा प्रकारे वृंदावनातील 12 वन आहेत. या ठिकाणी भगवंताने सुंदर सुंदर अशा लीला केल्या. तर प्रत्येक वनाबद्दल आपण लीला करण्यासाठी जर चर्चा करत बसलो तर 1 तास लागेल. अशा प्रकारे 12 वनामध्ये. तर आमचं एक सौभाग्य होतं 2022 का 23ला, तर आम्ही हे वृंदावन ब्रजमंडळ परिक्रमा जी आहे चालत केण्याचा प्रयत्न केला. थोडं तपस्या आहे, अवघड आहे. चालत जवळ 13 दिवसामध्ये आम्ही 12 वन पूर्ण फिरलो होतो चालत. रात्री वनामध्ये थांबायचं, मधुकरी करायची, अशा प्रकारे चांगला अनुभव होता. आणि फार सुंदर असं वन आहे. पण अशा प्रकारे आपण ऐकून किंवा स्मरण करून पण ही परिक्रमा करू शकतो. तर हे वृंदावनातील 12 वन आहे आणि त्याच्यामध्ये हे वृंदावन आहे. तर हे मथुरेपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि भगवंतांनी वृंदावनामध्ये या संपूर्ण वनामध्ये लीला केलेल्या संपूर्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला माता. त्या पॉइंट मध्ये सगळे पूर्ण 12चे 12 वनाची नावं लिहायची अगत्य आहे काय? काय काय तिथे जो वृंदावन पॉइंट दिलाय तिथे सांगितलंय 12 वन मथुरेपेक्षा श्रेष्ठ आहे. तर इथे 4 किंवा 5च दिले, तर आपण 12चे 12 लिहायचं आहे. ते मोठा प्रश्न जो दिलाय लास्ट वाला त्याच्यात काय प्रश्न आहे तो? लास्ट प्रश्न आहे ना, 1 मिनिट सांगते. तरी हा 7वा प्रश्न. 7. हा, श्लोक 9, 9, 10, 10, 11 11 नुसार राधाकुंडाचे महत्व कोणते? राधाकुंडाचे महत्व कोणते, हा त्यामध्ये स्नान करण्याबाबत प्रभुपादांचे विचार काय आहेत? तर ते आपल्याला त्यापैकी इथे 9, जे पॉइंट दिलेत. 9, 10 आणि 11 मध्ये आपण 10 आणि 11 चर्चा करणार आहे माताजी आपण. हा, 9 ते मध्ये फक्त बरोबर आहे. एवढंच वर्णन आहे. 10 आणि आपण हे 11 आपण 9 पुढचे. नाही, म्हणजे इथे जी वन दिलेत ती फक्त 3 किंवा 3च दिलेत. तर आपण 12ची 12 लिहायची जर आपल्याला माहित असेल तर. चांगलं आहे, लिहिले तर चांगलं आहे, आठवून दिले तर. ओके, मी आपल्या ठीक आहे. माहितीसाठी म्हणून मी टाकलेलं आहे संपूर्ण. तुम्ही लिहिलं तर लिहू शकता, चांगली गोष्ट आहे अशा प्रकारे. बरं बरं बरं, ठीक आहे. तर या ठिकाणी तर वनाबद्दलचं काही वर्णन नाही या ठिकाणी. राधाकुंडाचं महत्व काय, राधाकुंड म्हणजे का भक्त निवास करतात या ठिकाणी, तर याची महिमा आहे की राधाराणी निर्माण केलेला आहे. आणि ते राधाराणी कृष्णाला प्रिय आहे म्हणून ते कुंड कृष्णाला पण फार प्रिय आहे. म्हणून भक्त लोक त्या ठिकाणी निवास करायची इच्छा करतात. हे महत्व आहे राधाकुंडाचं. आणि स्नान करण्याबाबत प्रभुपादांचे विचार काय आहे ते पुढे 10 आणि 11 मध्ये आपण चर्चा करणार आहोत नंतर.
पण आज जे आहे आपण फक्त हे 9वा श्लोक आपण घेणार आहोत संपूर्ण. तर हे माझ्या माहितीसाठी पण मी केलेलं आहे, पण जे पुस्तकामध्ये जे ते लिहिलेलं आहे तेवढं जरी अभ्यास करून तुम्ही लिहिला तरी ते पुरेसं आहे. तर हे वृंदावन आहेत. तर वृंदावनमध्ये 12 वन आहेत. तर वृंदावन कशापेक्षा श्रेष्ठ आहे? मथुरेपेक्षा श्रेष्ठ आहे. भगवंताची जन्मभूमी त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. वृंदावनमध्ये तालवन, मधुवन, बहुलावन इथे 12 वन मथुरेपेक्षा श्रेष्ठ आहेत. हे संपूर्ण वृंदावन, तालवन, वृंदावन पण एक वनच आहे. असं नाही की वृंदावनमध्ये 12 वन नाही, तर वृंदावन पण एक वनच आहे. असे 12 वन आहेत. वृंदावन, तालवन, मधुवन, बहुलवन अशा प्रकारे 12 वन आहेत. तर हे संपूर्ण मथुरेपेक्षा श्रेष्ठ आहेत, कारण संपूर्ण वनामध्ये भगवंतांनी लीला केलेली आहे. तर म्हणून हे संपूर्ण वन श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? हे स्थान भगवंताच्या विविध लीला करता प्रसिद्ध आहेत. भगवंताने स्वतः या ठिकाणी लीला केल्या सुंदर. गोपी बरोबर, राधाराणी बरोबर, गाय वासरा बरोबर, गोपा बरोबर सुंदर अशा माखन चोरी लीला केल्या. अनेक असुराचा वध केला भगवंतानी. गोवर्धन पर्वत उचलला. सुंदर अशा भगवंतानी अनेक अनेक लीला केलेल्या आहेत. तर म्हणून हे स्थान भगवंताचे विविध लीला करता प्रसिद्ध आहे. म्हणून हे वृंदावन जे आहे मथुरेपेक्षा श्रेष्ठ आहे. गोवर्धन चौथा आहे. गोवर्धन 12 वनाहून श्रेष्ठ आहे. तिचे 12 वन आपण पाहिले, तर या 12 वनाहून पण श्रेष्ठ आहे गोवर्धन. का श्रेष्ठ आहे? कृष्णाने देवेंद्र इंद्र याने क्रोधित होऊन केलेल्या मुसळधार पावसापासून व्रजवासी रक्षण करण्यासाठी आपल्या हाताने याला छत्रीसारखे उचलले होते. येथे कृष्ण गोपमित्र असं गायी चारतात. तेथेच कृष्ण आपल्या प्रियतम राधेसह प्रेमलीला करतात. तरी गोवर्धनाची महिमा ठेकेल. त्यावेळेस इंद्राने वृंदावनावर पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला होता. समर्थक नावाचे वादळ नोव्हेंबर महिन्यामध्ये, कार्तिक मध्ये. तर त्यावेळेस भगवंतानी 7 दिवस आणि 7 रात्र आपल्या डाव्या करिंगीवर वयाच्या 7व्या वर्षी गोवर्धन परत उचलून धरून ला आणि संपूर्ण व्रजवासी गाय बछडे सर्व गोपी त्या वृंदावनाच्या गोवर्धनाच्या खाली आले आणि भगवंताच्या मधुर रूपाचं दर्शन करत होते. अशा प्रकारे 7 दिवस भगवंताचं त्यांना दर्शन झालं. आणि म्हणून भगवंतांनी ह्या गोवर्धनाला छत्रीसारखं उचलून धरलं होतं. लहान मुलगा छत्री उचलून धरतो ना त्याच प्रकारे. तर म्हणून आणि भगवंतांनी या ठिकाणी सुंदर अशा लीला केलेल्या आहेत. गोपमित्रासह राधेसह सुंदर अशा लीला केल्या आहेत गोवर्धन पर्वतावर. म्हणून हे गोवर्धन पर्वत जो आहे 12 वनाहून श्रेष्ठ आहे. तर आहे राधाकुंड. गोवर्धनाच्या पायथ्याशी असलेले राधाकुंड वरील सर्वाहून श्रेष्ठ आहे. राधाकुंड वरील सर्वाहून श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? या ठिकाणी कृष्ण प्रेम दुतडी करून वाकणे सर्वात उच्च स्थान आहे. म्हणून जेवढं उच्च स्थान आहे तेवढं हे पण असू शकतं. ज्या ठिकाणी जवळ तुम्ही भक्ती जर केला चांगल्या प्रकारे त्याच्यावर लाभ पण पाहू शकतो. पण त्या ठिकाणी जर तुम्ही पाप केला किंवा दुसऱ्याकडल्या पापात चिंतन जर केलं तेवढं ते मला पापाचे फळ पण भोगावं लागेल. म्हणजे म्हणून राधाकुंड आहे कधी काही हे पण कुंड होऊ शकतं तुम्हाला, दुःखदायक पण होऊ शकतं अशा प्रकारे. म्हणून प्रगत भक्त त्या ठिकाणी निवास करतात. पण सर्वसामान्य जे भक्त आहेत त्या ठिकाणी जाऊन निवास करण्यासाठी योग्य स्थान नाही. म्हणून या ठिकाणी कृष्ण प्रेम धुतडी भरून वाहते. म्हणून उच्च कोटीचे भक्त राधाकुंडावर निवास करण्यास प्राधान्य देतात. उच्च कोटीचे भक्त, साधारण भक्त नाही. उच्च कोटीचे म्हणजे प्रगत रागानुगा भक्त केलेले भक्त. त्याच्यामध्ये पण सर साधना भक्ती, रागानुगा भक्ती, तर भावप्रेम निर्माण झालेले भक्त. तर तेच त्या ठिकाणी राहून काय करतात? 24 तास भगवंताचं नामस्मरण करतात आणि राधाकुंडाची सेवा करतात. म्हणून ते त्या ठिकाणी प्राधान्य देतात. कारण हे स्थळ राधाकृष्णाच्या पारस्परिक सनातन प्रेम व्यवहाराच्या रतिविलास अनेक स्मृतीचे स्थिर आहे. रतिविलास म्हणजे प्रेम विलास अशा प्रकारे. रती म्हणजे भगवंत आणि राधा आणि कृष्ण जे प्रेम आहे त्यांच्या स्मृतीचं स्थान आहे. त्या ठिकाणी सुंदर अशा ठिकाणी त्यांनी लीला केलेल्या आहेत. म्हणून हे राधाकुंड जे आहेत संपूर्ण वैकुंठापेक्षा मथुरापेक्षा वृंदावन, वृंदावनापेक्षा गोवर्धन, गोवर्धनापेक्षा राधाकुंड सर्वात श्रेष्ठ आहे.
का आहे राधाकुंडचा इतिहास? राधाकुंड आपण पाहिलं की राधाकुंड सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. तर का याचा इतिहास आहे की राधाकुंडचा इतिहास राधाकुंडचा इतिहास आहे की अशा प्रकारे भगवंतानी मथुरेमध्ये जन्म घेतला. नंतर भगवान महावनमध्ये गेले, वृंदावनमध्ये त्या ठिकाणी सुंदर अशा लीला केल्या. नंतर वृंदावनमध्ये गेले भगवंत, वृंदावनमध्ये भगवंताने लीला केल्या. नंतर भगवंताला कुठे जायचं होतं? भगवंत नंदगावमध्ये गेले. किती वर्षाचे असताना भगवंत गेले नंदगावमध्ये? जवळजवळ 5 वर्षाच्या नंतर नंदगावमध्ये गेले संपूर्ण लीला करत होते. तर त्या ठिकाणी मग भगवंतानी 7 वर्षाचा असताना गोवर्धन लीला केली आणि नंदगावमध्ये भगवान किती वर्ष राहिले? 10 वर्ष काहीतरी राहिले अशा प्रकारे. आणि गोकुळमध्ये 3 वर्ष होते, 3 महिने काहीतरी दिवस अशा प्रकारे. तर भगवंत नंदगावमध्ये, जे नंदगाव जे मंदिर आहे तिथं जवळजवळ 10 वर्ष राहिले भगवंत, 10 वर्ष असताना. तर त्या ठिकाणी हे लीला झालेली आहे अशा प्रकारे. आणि भगवंतानी हे दामोदर लीला आहे 3 वर्ष असताना गोकुळमध्ये केली होती भगवंतांनी. तर हे अरिष्टावर वधानंतर दोष निर्माण करण्यासाठी कृष्ण कोण बनवले? तर राधाराणी राधा कोण बनवले. तर ज्यावेळी भगवंत त्या ठिकाणी लीला करत होते नंदगावमध्ये, तर भगवंत नंदगावमध्ये राहायचे, पण संपूर्ण ब्रजभूमी 84 कोस त्या ठिकाणी लीला करायची. 84 कोस मध्ये 250 ते 300 किलोमीटर मैलाचं संपूर्ण अंतर आहे. 300 किलोमीटर. तर कोणी म्हणाल की अरे भगवंत मग इथं नंदगावमध्ये राहतात, तर मी त्या ठिकाणी कुठं ते कुठलं काम्यवन किंवा इकडल्या वनामध्ये कधी कधी भगवंत फिरत असाय खरं तर. तर म्हणून आचार्य सांगतात की भगवान ज्यावेळेस राहायचे ठिकाणी, पण ज्यावेळेस लीला करायचे ते संपूर्ण 12 वन म्हणजे कमळाच्या 12 पंखुड्याप्रमाणे आहेत संपूर्ण अशा प्रकारे पाकड्या आहेत. तेव्हा भगवंत लीला करायचे तर संपूर्ण 12 वन जे आहेत संपूर्ण एकत्र यायचे अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंत लीला करायचे. नंतर भगवंत लीला समानंतर परत ते 12 वन असे वेगळे व्हायचे. तर अशा प्रकारे भगवंत त्या ठिकाणी लीला करायचे. तर ही जी लीला आहे आरिष्टग्राम म्हणून ठिकाण होतं हे, जे राधाकुंड जे आहे गोरखच्या पायथ्याशी आरिष्टग्राम. तर अरिष्ट पडलं अरिष्टग्राम, कारण त्या ठिकाणी भगवंत सर्व लीला केल्यानंतर आणि ह्याच्यानंतर एक लीला केली होती भगवान ते काम्यवनामध्ये त्याचा वध केला, त्या असुराचा वध केला. त्याच्या अगोदर ही जी लीला केलेली आहे भगवंताने अरिष्टारोक्षराचा वध केला. की अरिष्टासूर बैलाच्या रूपाने आला होता, बैलाच्या रूपाने आला आणि एवढा मोठा बैल होता त्याची शेपटी आकाशाला पोचत होती आणि पाय जमिनीवर होते, मोठमोठे शिंग होते आणि आपल्या पायाने आवाज करायचा जमिनीवर आणि मोठमोठ्याने लढाई करायचा तो, आवाज करायचा. तर त्याच्या आवाजाने सांगतात की सर्व पशु प्राणी स्त्रियाचे सर्व गर्भातून जायचे एवढ्या भीती, एवढा भयंकर असुर होता. म्हणून ब्रजवासीचं काय होतं, ज्यावेळेस जीवनामध्ये त्यांचं संकट येईल कधी पण, तर ते कृष्णाला बोलवायचे, कोणाला विचारायचे नाही. ते कृष्णाला, कृष्ण महाभाव भक्तांना भगवंतांना पुकारायचे. तर मग त्यांनी पुकारलं, कृष्णाला विचारलं, ओरडले, कृष्ण आले उपस्थित. आणि कृष्ण आले, हातामध्ये त्याच्या पुढे बासरी आहे, कमरेला हे बांधलेलं आहे, पुढं मुकुट बांधलेला आहे भगवंताचा, पगडी बांधलेली आहे. आणि भगवंत किती आहे? 7, 8, 10च्या दरम्यान त्यांचं वय आहे भगवंताचं. तर भगवंताच्या समोर ते अरिष्टासूर आला आणि भगवंताच्या छातीवर असं जसं जो धेनुकासूर पाय सगळत होता तळवटामध्ये, त्याच प्रकारे हा अरिष्टासूर भगवंताला मारण्याचा प्रयत्न करत होता. आणि हे कोण पाठवलं होतं? कंसाने पाठवलं होतं. अनेक व्यक्ती होते, पण व्यक्तीमध्ये अनेक प्रकारची आसुरी प्रवृत्ती होती, योग सिद्धी होती. योग सिद्धीद्वारे अनेक प्रकारचे रूप धारण करायचे, कधी पूतना, अगासूर, बकासूर, केशी. तर हा अरिष्ट बैलाच्या रूपाने आला होता आणि हा भयंकर बैल होता आणि तो भगवंताला मारण्यासाठी आला होता. तर सर्व प्रदेवासी प्रार्थना करू लागले भगवंताला, भगवंत आले आणि अरिष्टासोबत भगवंताने काय केलं? युद्ध केलं अशा प्रकारे. आणि अरिष्टासूर भगवंतावर जोर जोराने पैरा आपटत होता, भगवंत निसटून जायचे, छोटे व्हायचे भगवंत. आणि अशा प्रकारे हे करत करत शेवटी या अरिष्टासूराला भगवंताने काय केलं? त्याचं संपूर्ण आपल्या मुख्येनं किंवा त्याचं ते तोंड आहे खाली जमिनीवर आपटलेलं आणि अशा प्रकारे भगवंता त्यातून असं त्याची नजर हटवायची, मग त्याचं डोकं जे आहे जमिनीवर आपटायचं. अशा प्रकारे हे करत भगवंताने काय केलं? त्याला या अरिष्टासूरचा वध केला. आणि अरिष्टासूर का होता? बैल होता. तर वध तर झाला. तर मग हे गोपिया राधाराणी भगवंताला म्हणू लागले की आम्ही तुमच्याबरोबर लीला करणार नाही आता, कारण तुम्ही काय केलेलं आहे की गायीचा वध केलेला आहे. तर ब्राह्मणाचं कर्तव्य काय केलं पाहिजे? तुम्ही गायीचा वध नाही केला पाहिजे. आणि भगवंताने मग शास्त्राने सांगितले, नमो ब्राह्मणे देवाय गो ब्राह्मण हिताचे जगतिताय कृष्णाय गोविंदाय.
वैदिक शास्त्राने सांगितलं की गाय आणि ब्राह्मणाची सेवा काय केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे. तर तुम्हीच गायचा वध केलेला आहे, तुमच्यावर लीला करणार नाही. तर मग गोपी यांनी सांगितलं की मग लीला करणार तर काय केलं पाहिजे आता मला, प्राचित केलं पाहिजे तुम्हाला काय. कृष्णाला सांगितलं त्यांनी. कृष्णाला सांगितलं प्राचित केलं पाहिजे. तर कृष्णाला सांगितलं प्राचित करायला पाहिजे. काय प्राचित आहे, तर संपूर्ण जे जगामध्ये ज्या नद्या आहेत संपूर्ण भारतामध्ये, त्या सर्व नद्यामध्ये स्नान करून यायला पाहिजे, पवित्र झालं पाहिजे, दूषित. कृष्णाचं नाव घेतल्यामुळे लोक शुद्ध होतात, पवित्र व्हा, पितृ व्हा. तर या ठिकाणी गोपी म्हणतायत की कृष्ण दूषित झाले, त्यांनी काय केला, हा अरिष्टासुराचा वध केला, गायीचा वध केलाय. तर शुद्ध होण्याचं तुम्हाला प्राचित स्नान करावं लागेल. मग कृष्णाने काय केलं, आपल्या एका बासरीद्वारेच छोटासा खड्डा तयार केला आणि त्या सर्व नद्यात, गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, सिंधू, सर्व ज्या मूळ नद्या आहेत, सर्व तीर्थस्थान आहे, प्रयाग, सर्व तीर्थस्थान त्या ठिकाणी बोलवलं. आणि तीर्थस्थान सर्व व्यक्तिरूपाने त्या ठिकाणी आले. कुठं, कृष्णाने श्यामकुंड बनवलं. कृष्णाने आपल्या बासरीने श्यामकुंड बनवलं. सर्व नद्यांनी म्हणून आपलं पाणी त्यामध्ये भरलं. फक्त भगवंताने आदेश दिला त्यांना, या सर्व पाणी भरलं. आणि असं ते मोठं जे कुंड आहे श्यामकुंड भरलं आणि भगवंताने त्यामध्ये स्नान केलं. आणि त्याच्यानंतर भगवंताने सांगितलं आता ही लीला आहे, वाढत जाते पुढे भगवंताच्या मध्ये. आज मी 10-15 मिनिटं जास्त घेईन. तर भगवंताने लीला केल्यानंतर भगवंताने सांगितलं की मी ब्राह्मण आहे, म्हणजे स्वतः मी ब्राह्मण आहे. तुम्ही काय केलेलं आहे, ब्राह्मणाला तुम्ही शाप दिलेला आहे, अशा प्रकारे तुम्ही हे स्नान केलं पाहिजे, अशा प्रकारे. तर हे तुम्ही पण दूषित झालात. ब्राह्मण आहे स्वतः, कृष्ण म्हणतात मी ब्राह्मण आहे. ब्राह्मणाला पण करेत भगवंत, कुठल्या याच्यामध्ये नाही. तर तुम्ही पण दूषित झालात, तर काय केलं पाहिजे, तुम्हाला पण कुंड बनवून त्याच्यामध्ये स्नान केलं पाहिजे. तुम्ही पण तुमचं कुंड बनवा. आणि नाही, त्याच्या अगोदर कृष्ण म्हटले की ठीक आहे, तुम्ही काय करू शकता, माझ्या कुंडामध्ये स्नान करू शकता, तुम्ही श्याम कुंडामध्ये स्नान करू शकता. गोपी यांना सांगितलं, गोपी या राधाराणी. तर गोपी या राधाराणी म्हणजे नाही नाही, आम्ही तुमच्या कुंडामध्ये स्नान करणार नाही, कारण ते तुमचं कुंड जे आहे काय झालेलं आहे, दूषित झालेलं आहे, कारण तुम्ही त्यामध्ये स्नान केलेलं आहे. कृष्ण पवित्र आहे, अशा प्रकारे लीला चालू आहे याच्यामध्ये. ते दूषित आहे, त्याच्यामध्ये स्नान करणार नाही. आम्ही काय करू, आम्ही आमचं कुंड तयार करू. मग राधा राणी आणि गोपीने काय केलं, आपल्या बांगड्याने कुंड तयार केलं. मी तुम्ही कथा ऐकली असेल तरी माझ्या शुद्धीकरण सांगतोय. आपल्या बांगड्याने छोटा छोटा खड्डा तयार केला त्या ठिकाणी, श्यामकुंडाच्या शेजारीच, आता जे राधाकुंड आहे त्या ठिकाणी खड्डा तयार केला. आणि खड्डा तयार केल्यानंतर त्याने काय केलं, पाणी भरायचं त्यामध्ये. तर भगवंताने सर्व नद्यांना बोलवलं, नद्यावरून पाणी भरलं, त्यामध्ये सर्व तीर्थस्थान आले त्या ठिकाणी. आता गोपींना पाणी भरायचं, तर गोपीने काय केलं, आज किती गोप्या होत्या, हजार हजार गोप्या होत्या. मानसी गंगा गोवर्धनाच्या पायथ्याशी आहे, तिथून त्यांनी चैन तयार केली गोपींनी. तिथून आपल्या घागऱ्यात त्या घड्याने पाण्याची चेन सुरू केली. एक गुपी ते जातात अशा प्रकारे पाणी भरण्यास सुरू केलं. आणि गुपी एवढे त्रास सहन करत होत्या, एवढे मेहनत होत्या, सर्व घामाघूम झाल्या, संपूर्ण झालं. कृष्णाने पाहिलं की अरे माझे भक्त हे पूर्ण भरण्यासाठी एवढं मेहनत घेतात, तर एवढं काय मेहनत करतात. मग कृष्णाने काय सांगितलं, सर्व जे धाम होते, नद्या होते, त्यांना परत बोलवलं. आणि त्याने सांगितलं की राधाराणी मला प्रिय आहे, तर राधाराणीचं पूर्ण जे पण मला प्रिय आहे, तर तुम्ही काय करा, हे सर्व जे आहे सर्व नद्या. त्याच्या अगोदर कृष्णाने सांगितलं की माझं पाणी तुम्ही आपल्या कुंडामध्ये घ्या. त्याचं म्हणजे स्नान करा, तर गोपी करणार नाही, दूषित आहे. ते म्हणले माझ्या कुंडातलं पाणी घ्या, बाजूलाच कुंड आहे. गोप्या म्हणल्या तुमच्या कुंडातलं पाणी आम्ही घेणार नाही, आम्ही स्वतः पाणी आणू. माणसे घेऊन पाणी घेऊन येऊ लागल्या. तर एवढा प्रयत्न पाहून कृष्ण त्यांच्यावर फार दयाळू झाले आणि सर्व तीर्थस्थानाला बोलवले भगवंताने. आणि सर्व तीर्थस्थान आले आणि अशा प्रकारे संपूर्ण तीर्थस्थान येऊन ते संपूर्ण राधाकुंडामध्ये पूर्ण पाणी भरले. आणि अशा प्रकारे संपूर्ण राधाकुंड त्यामध्ये भरला. अशा प्रकारे राधाकुंड आणि श्यामकुंडाचं पाणी एकत्रित असं अशा प्रकारे भगवंताची लीला झाली, अशा प्रकारे. तर म्हणून कृष्णाने कृष्णकुंड म्हणजे श्यामकुंड बनवलं, नंतर राधाकुंड हे राधाराणींनी बनवलं, पण त्याचं संपूर्ण पाणी कृष्णानेच घेऊन आले, पण म्हणून त्याला राधाकुंड बनवलं. असं म्हणून अशा प्रकारे राधाराणीने बनवलेला कुंड कृष्णाला फार प्रिय आहे. म्हणून राधाराणी कृष्णाला प्रिय आहे, आणि म्हणून कृष्णाने राधाराणी बनवलेलं कुंड कृष्णाला फार प्रिय आहे. म्हणून जे आध्यात्मिक साधक प्रगत भक्त जे आहेत, तर त्या ठिकाणी निवास करतात. आणि निवास करून काय करतात, भगवंताच्या नाम रूप गुणाबद्दल 24 तास ते चिंतन आणि भक्ती करतात. तर हे राधाकुंडाचा इतिहास आहे.
तर याच वेळी घ्यायला नेहमी थोडं 5-10 मिनिटं घेणं आणखी. म्हणून वृंदावनाच्या दर्शनात आलेले चैतन्य महाप्रभू राधाकुंडाचे नेमके स्थान सापडत नव्हते. राधाकुंडचा इतिहास आहे ना. तरी 5 वर्षापूर्वी राधाकृष्णाने रामकुंड आणि श्यामकुंड राधाकुंड बनवलं. पण नंतर काही काळाने ते लुप्त झालं होतं संपूर्ण. म्हणून 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी आले. 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू संन्यास झाल्यानंतर वृंदावनमध्ये आले होते आणि जवळजवळ 3-4 महिने वृंदावनमध्ये राहिले होते चैतन्य महाप्रभू. तर ते आल्यानंतर चैतन्य महाप्रभू स्वतः कृष्ण आहेत. स्वतः चैतन्य महाप्रभू कृष्ण आहेत, तर त्यांना माहित आहे त्यांनीच बनवलेलं कुंड आहे. पण ते कसं काय विसरले, तर हे एक लीला करतात या ठिकाणी. पण ते येऊन आले आणि ते शोधत होते कुठे राधाकुंड कुठे श्यामकुंड हे शोधत होते. पण त्यांना ते सापडत नव्हतं, शोधत होते गोवर्धनच्या पायथ्याशी. शेवटी त्यांना तिथे एक लहानसा तलाव दिसला, छोटासा तलाव दिसला. आणि तलाव दिसल्यानंतर त्याने त्या तलावात स्नान केले. कोण? चैतन्य महाप्रभू. व भक्तांना सांगितले की हेच राधाकुंड आहे, स्वतः कृष्णच आहेत. 5 वर्षापूर्वी कृष्णाने राधाकुंडामध्ये स्नान केलं होतं. तर तेच चैतन्य महाप्रभू आता आता आलेले आहेत आणि त्या कुंडामध्ये स्नान केलं आणि त्यांना तेच राधाराणीचं प्रेम त्यांना प्राप्त झालं. तर त्यावेळेस चैतन्य महाप्रभू सांगितले की हे काय आहे? राधाकुंड आहे. नंतर 6 गोस्वामीचे प्रमुख रूप आणि रघुनाथ दास नेतृत्वाकडे भक्तांनी तणाव खाल्ला. नंतर त्यांनी रघुनाथ दास गोस्वामीचे भजन कुठे आहे त्या ठिकाणी त्यांची समाधी स्थळ पण आहे. तर नंतर मग चैतन्य महाप्रभूच्या आदेशानुसार या 6 गोस्वामी प्रमुख रूप आणि रघुनाथ गोस्वामी रूप गोस्वामी आणि रघुनाथ दास गोस्वामी यांनी हा तलाव खणला. आणि आता जो आपण राधाकुंड आणि श्यामकुंड जे आपण पाहतोय तर यांचं हेच आहे. म्हणून आज राधाकुंड एक विशाल सरोवर आहे. राधाकुंड एक विशाल सरोवर आहे. अनेक भक्तांच्या समाधी स्थान आहे. चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी भजन केलेलं आहे. रघुनाथ गोस्वामी समाधी आहे. नंतर कृष्णदास कविराज गोस्वामींनी चैतन्य चरित्र त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. रघुनाथ भट्ट गोस्वामी आहेत, गोपाल भट्ट गोस्वामी आहेत, अनेक अनेक जे आचार्य आहेत त्यांच्या समाधी आहेत, भजन कुटीर आहेत. आणि हे राधाकुंड आता गोवर्धनाच्या पोट्याशी हे उपस्थित आहे. तर हा याचा इतिहास आहे. तर राधाकुंडाची महिमा आहे, राधाकुंड महात्म्य आहे. काय महात्म्य आहे? रूप गोस्वामी वर्णन करतात. याला सर्वाधिक महत्व दिलेलं आहे. कोण? रूप गोस्वामीने याला सर्वाधिक महत्व दिलेलं आहे. सर्व ह्याच्यामध्ये वैकुंठापेक्षा पण राधाकुंड श्रेष्ठ आहे. वैकुंठात जाण्याची गरज नाही. तर राधाकुंडमध्ये जाऊन काय करा? भगवंताची भक्ती केली पाहिजे. याला सर्वाधिक महत्व दिलेलं आहे. का? चैतन्य महाप्रभूने याचा शोध लावला. राधाकुंड सर्वात श्रेष्ठ स्थान काय आहे? प्रश्न तुम्हाला विचारला तर काय आहे? चैतन्य महाप्रभूने याचा शोध लावलेला आहे. सर्वाधिक महत्व का दिलेलं आहे? शोध लावलेला आहे. म्हणून याला सोडून इतर ठिकाणी राहण्याचा प्रयत्न कोण करेल? याला सोडून इतर ठिकाणी राहण्याचा कोण प्रयत्न करेल? म्हणून दिव्य बुद्धिमान असे करणार नाही. काय करणार नाही? राधाकुंड सोडून वैकुंठामध्ये जाणार नाही. तो राधाकुंडमध्ये जाऊन काय करेल? भगवंताची तो भक्ती करेल. याचे महत्व इतर वैष्णव संप्रदायाचे भक्त जाणत नाहीत. गोडे वैष्णव संप्रदाय जाणतात. कारण गोडे वैष्णवच फक्त चैतन्य महाप्रभू जाणतात की चैतन्य महाप्रभू स्वतः भगवंत आहेत आणि त्यांनीच त्याचा शोध लावलेला आहे. पण बाकीच्या लोकांना हे साधारण कुंडा समान वाटेल अशा प्रकारे. पण हे गोडे वैष्णवच त्यांचं संप्रदायाचे महत्व फक्त भक्तच त्यांना महत्व जाणतात. कारण चैतन्य महाप्रभूचे अनुयायी याचे दिव्य महत्व इकडे बसा, व दिव्य स्वरूप समजू शकतात. बाटलीत पाणी बिणी घ्या ना. तर चैतन्य महाप्रभू स्वतः कृष्ण आहेत आणि याचा शोध लावला. म्हणून घोडे वैष्णवाचे जे भक्त जे आहेत लाईट घालवा, तेच बाथरूम मध्ये फक्त जाताना. याचे महत्व समजू शकतात. कोण आहे माताजी? तुम्ही नाही करता माताजी. तर याचे महत्व दुसरे संप्रदाय जाणू शकत नाहीत. पण चैतन्य महाप्रभूचे जे अनुयायी आहेत त्यांचे दिव्य महत्व जाणतात. कारण ते दिव्य स्वरूप समजू शकतात. त्यांना माहित आहे की राधा आणि कृष्ण जे आराध्य दैवत आहेत ते स्वतः चैतन्य महाप्रभू स्वतः कृष्ण आहेत आणि राधा राणीच्या रूपाने या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून त्याचं महत्व जाणू शकतात. म्हणून गोडे वैष्णव किंवा चैतन्य महाप्रभूच्या अनुयायी विशेषतः राधा कुंडाची आराधना करतात. कारण त्यांना काय माहित आहे? महत्व माहित आहे की हे चैतन्य महाप्रभूचे अनुयायी. कारण चैतन्य महाप्रभू स्वतः कृष्ण आहेत
आणि त्यांचा याचा शोध लावलेला आहे, म्हणून हे जाणतात आणि म्हणूनच ते राधाकुंडाची आराधना करतात. बाकीचे भक्त या राधाकुंडाची आराधना करीत नाही. तर आपण कोणाचे अनुयायी आहोत? चैतन्य महाप्रभूचे अनुयायी, रूपानुग आहोत. अशा प्रकारे म्हणजे संपूर्ण इस्कॉन संस्था जे रूपानु आहे, रूप गोस्वामी दिलेल्या मार्गावर आपण जातोय संपूर्ण. श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापित भेटल. तर रूप गोस्वामी हे संपूर्ण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनावर संघ हे छोट्या पुस्तकामुळे दशाश्वमेध महाराज घाटामध्ये 7 दिवस आणि 7 दिवस 10 दिवस चैतन्य महाप्रभूने उपदेश केला. त्याच्यावर रूप गोस्वामी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ह्याच पुस्तकाच्या आधारावर हे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ इस्कॉन संस्था जी आहे स्थापन झालेली आहे. म्हणून हे गौडीय वैष्णवासाठी फार प्रमुख पुस्तक जरी छोटं असेल तर उपदेश फार महत्वपूर्ण आहेत. म्हणून सर्व भक्तांना हे इस्कॉनचे जे वरिष्ठ जे भक्त म्हणतात की त्यांनी हे ह्या पुस्तकाचं अध्ययन केलं पाहिजे, जेणेकरून ते भक्तीचं तत्व समजू शकतील आणि रूप गोस्वामी चैतन्य महाप्रभू आणि कृष्णाला प्रसन्न करू शकतील. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे राम फार फार धन्यवाद आपल्या सर्वांचा. तर अशा प्रकारे आपल्या स्तरानुसार आपण हे 2, 8 आणि 9 श्लोक चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तशा प्रकारे भगवंताच्या नाम रूप गुणलीलाबद्दल सर्वांचं चिंतन केलं पाहिजे वृंदावन जाण्यासाठी. नंतर वृंदावनामध्ये सर्वात श्रेष्ठ स्थान काय आहे? राधाकुंड आहे. आणि राधाकुंड काय प्रिय आहे, आणि नंतर राधाकुंडाची महिमा काय आहे, आणि बाकीचं जो आहे पुढे जो आहे की अशा प्रकारे 10 आणि 11 श्लोक आहे. तर त्याचा जो विषय आहे आपण पुढच्या वेळेस आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू. तर अपेक्षा आहे की मला समजलं असेल कृपादाचं पुस्तक हे प्रत्येकाने पुस्तक असणं आवश्यक आहे. कारण परीक्षा जे पुस्तकातून होणार आहे त्या नोट्स मधून तुम्हाला समजणार नाही एवढं. तर सर्वांना विनंती आहे कृपादाचे पुस्तक वाचा, जेणेकरून हे संपूर्ण मर्म तुम्हाला भक्तीचं समजून येईल. आणि अशा प्रकारे आपण हे समजून जीवनात आचरण करून आणि अभ्यास करून हे भक्ती प्राप्त करू शकतो. तर कुणाला शंका समाधान टीका टिप्पणी असेल तर विचारू शकता, नाहीतर जास्त वेळ घेणार नाही. फक्त 5 मिनिटं जास्त झालेले आहेत, ते वेळेवर संपलेले आहे. तर कोणाला काही शंका समाधान प्रश्न असेल विचारू शकता. काही आहे प्रश्न शंका समाधान कोणाला विचारायचं आहे काही? प्रश्नोत्तर 9 श्लोक आहेत. त्याच्यातले सगळे राहतात ना, सगळे 1 ते 9. 9 श्लोक. श्लोक आहे. हा, फक्त 9 मधले प्रश्न येणार आहेत. लघुत्तरी 9 मधलेच आहेत. फक्त 9, 10, 11 मध्ये एक दीर्घोत्तरी 7वा प्रश्न आहे. ते सर्वांचं सार आहे. ते राधाकुंडाचं महत्व काय आहे हे आपण चर्चा केली. त्यामुळे सगळ्या करण्याबाबत प्रभावीचे विचार काय आहेत ते आपण पुढे चर्चा करणार आहोत. अशा प्रकारे माहिती प्रभावाने विचार मांडले की नाही स्नान करण्याबद्दल, पण हे पुढे आहे. तर जवळजवळ सर्व प्रश्न 9 पर्यंतच आहेत. सर्व अभ्यासक्रम तयार आहे. आणि जरी कुठले प्रश्न 9, 10, 11 मध्ये प्रश्न असतील, छोटे प्रश्न असतील, तुम्ही अभ्यास करून पण ते सोडू शकता. अशा प्रकारे थोडे काही कठीण नाही. अशा प्रकारे प्रभूजी जे पुस्तकात पाहून जे लिहायचे ते केव्हा द्यायचे?